मी दुसरा थोडंसं वळण्याकडे नॅशनल पेन्शन स्कीम सगळे ऐकतायत, त्यांची स्वतःचे अकाउंट्स असतील, तुमचे माझे खूप लोकांनी ह्या बाबतीत तुमची जर्नी आणि एक्झॅक्टली नॅशनल पेन्शन स्कीम ही सुरू झाली थोडक्यात, त्याचा बेनिफिट आपल्या सगळ्यांना कसा होतो, किती करायला पाहिजे खरोखरच आता ती बरोबर, का आणखीन काही त्याच्याबरोबर करावं, आणि यंग, मिडल एज आणि सिनियर ह्या हिशोबाने हे कसं वर्कआउट होतं. फर्स्ट ऑफ ऑल नॅशनल पेन्शन स्कीमचे तुम्ही पूर्ण म्हणजे जे काही कंट्रीमध्ये भारतामध्ये जे काही मला केलेलं वाटतं आहे, 2-2.5 तासाचा एक एपिसोड मी नाही, मला माहिती आहे, पण मी अत्यंत थोडक्यात त्याचं आणखी बाकी प्रश्न आय नो या अत्यंत थोडक्यात उत्तर देतो. कारण ह्याचा आहे ना कन्सेप्ट अजूनही खूप लोकांना माहित नाही ना, सिम्पल मध्ये कोणी करावं आणि काय बेनिफिट की ऍडवाइस. एनपीएस हे प्रॉडक्ट आज मितीला आपल्या देशात जितकी पेन्शन प्रॉडक्ट्स आहेत त्या सगळ्यातलं प्रभावी आणि परिणामकारक प्रॉडक्ट आहे. चिंता करू नका, मी एनएसडीएल मधनं रिटायर होऊन 5 वर्ष झाली. आता एनपीएसशी माझा प्रोफेशनली काहीही संबंध नाही, पण तरीही हे मी सांगू शकतो. याचं मराठी इंग्लिश हो, त्याचं कारण असं आहे की व्हेन आय वॉज हेडिंग एनपीएस, आय वॉज फीलिंग राईट फ्रॉम डे वन सिन्स आय टूक चार्ज की वेअरर ऑफ द शू नोज वेअर इट पिंचेस. त्यामुळे माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये I have invested in each and every pension product which was available at that point of time. And since then, in my individual capacity as well as in my professional capacity, I am reviewing it or I am using it. Let us be very clear. Whether you need a pension, 101% yes. But unfortunately, in our country, even now, although NPS is in operation or mutual fund pension schemes are operation, even for that matter, certain banks are having a pension product. True. They are in vogue in our country for at least last 2 decades. But even thereafter, pension, even now, is a push product. It's not a pull product. अगदी बरोबर आहे. Corona was probably a godsend. करोनाने तुमच्या माझ्या मोर्टॅलिटीवरती प्रश्नचिन्ह उभं केलं की तू नाच रे हवा तेवढा, दररोज जिम मध्ये जा, अजून काही कर, पण तू केव्हा मरशील हे तुझ्या हातात नाही. त्यामुळे टू सम एक्सटेंट आता पेन्शनकडे आपण पॉझिटिव्हली पाहतो. एनपीएस कसं चालतं, तर एनपीएस खरं म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालं, कारण गव्हर्नमेंटचा पगार आणि पेन्शनवरती होणारा खर्च वॉज द बिगेस्ट आयटम, आणि ते लायबिलिटी कमी करायची म्हणून ते सुरू झालं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इट हॅज बीन नाव मेड अवेलेबल टू इच अँड एव्हरी इंडियन सिटीजन, अगदी एनआरआयना सुद्धा. तर ते होतं असं की एनपीएस मध्ये असं होतं की जर मी ज्या कंपनीत नोकरी करतो त्या कंपनीनं एनपीएस स्वीकारलं असलं तरीही ते करता येतं, नसलं तरीही मी माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये कोणत्याही बँकेकडे जाऊन किंवा त्याचे जे सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सीची फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत तिथे जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. एका विशिष्ट प्रमाणामध्ये दर महिन्याला तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे जमा करावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स असतात. बेसिकली व्हॉट एव्हर अमाऊंट आय एम कंट्रीब्युटिंग एव्हरी मंथ gets invested into a certain proportion by way of a government security in the corporate bond and equity. If I am opening the account in my individual capacity, I can decide the proportion. I can go into any single segment up to the level of 85%. So if I decide that I am young, I want to take a risk because market is booming over a period of time, then I can go up to 85% in equity. That percentage can change. As far as government accounts are concerned, they go up to 85% in government security, 10% in corporate bond, and up to 5% in equity. That process continues till the age I complete the age of 60. During my period, right from my account opening till my age of 60, I can withdraw the amount for 4 specific reasons. Government has specified it. That it may be for certain illness, it may be for further development, it may be for renovation, and for certain scholarships. But besides that, I don't get it. There has to be a minimum gap, and you can withdraw at any given point of time only from your own contribution. If you are a government employee or your company is contributing, that portion is excluded.
but some sort of appreciation and your own contribution becomes a corpus as far as your withdrawal is concerned. But it is highly restricted. And going by it, I would strongly recommend that please don't withdraw if it comes to that. Because the amount lying in your account at the age of completion of 60 will decide what sort of a pension you will get. It's not a fixed amount, it is determined more by the amount lying in your account. Because what happens is that since I opened the account, or from my opening the account till the age of 60, every month I go on contributing. Of course, if you are in individual capacity, once in a year you can contribute. But my suggestion would be make it like a mutual fund SIP and make it every month. Then it helps you a lot. Number one. Number two, as the amounts which I am investing every month is bifurcated into these three instruments, namely government security, corporate bond, and equity, I don't get the amount credited into my account. I get units credited. So it's a NAV based game, number one. So certainly it is dependent on common and maximum programs of these things, number one. Number two, so at the age of 60, what I'm having is certain X amount of units in my account. So NAV of that day would decide a corpus of it. It's a benefit for me. And that's why I said don't withdraw in between. So maximum unit, fantastic thing. Generally, NPS or a pension product gets credited. Arey bhai, ye market niche aa raha hai. To be honest, this being a long-term product. Exactly. If the market is going down, it's the best time to invest. Because you are investing a fixed amount every month. If market is low, then NAV is also low. Just take an example. If I'm investing 10,000 rupees every month and NAV is 1,000, I will get 10. True. But if NAV is 50, I will get more than that or a double of that. So that's why I said number of units matter and not the NAV of that day, number one. Number two, the pension, again, you have the choice of a pension manager. There are 7 different entities dependent on the category in which you are opening the account, point number one. Point number two, that would depend how you are going to decide. If I say that after this particular age, only I should get a pension, then the pension amount would be higher. But if I say after my death, my wife also has to get a pension, naturally pension amount would be later. In today's era, when you are having double income in a family, you did not provide for your wife. So automatically your pension amount would go up. Point number one. Point number two, if you want, you can change the system. So pension is a must product. And no political commentary, but certainly a financial commentary. That pension product, whether it is NPS or anything, it's a must in our country. Because at least as of now, when I'm recording this podcast, we don't have a social security cover in our country. True. And there is a limit to which you can go into a Mediclaim. I'm not claiming Mediclaim. It's another essential product of your life, irrespective of the return. You may say, वो delay करता है, you may say, साला ये expenditure allow नहीं करता है, but you do need a Mediclaim. Number one. And number two, what I feel after spending more than 10 years of my professional life in NPS, when we talk about NPS, it is not only NPS. Within the umbrella of NPS, there is another product titled as APY. Sorry? APY, Atal Pension Yojana. True. And if you are able to take advantage of it, it is certainly beneficial. And NPS and APY is useful not only for a particular age group, but to be honest, if I would become a HR head of any company, I would ensure that my pay pack which I offer to my each and every employee, whether existing or new, does have a pension product. I will leave a choice to him, but let me make it compulsory portion of my part. I tried my level best when I was in NSDL. Unfortunately, I was not able to sell the concept. But after Corona, it has undergone a change. The fact remains that NPS, not only within our country, but across the globe, is the most cost-effective product. Please do contribute. You can have your own combinations.
You can make the changes. You can change the investment manager. You can change the pension manager. You can change the investment contribution and composition. But boss pension is no more a thing which is to be discussed and decided only once you approach a retirement age. It has to be planned first. What is happening is now vocabulary services have gone up. Unfortunately, to that extent, we are not able to match it. And this is more important, especially because nowadays, as we were discussing earlier in the earlier part of this podcast, my income cycle has undergone a change. True. The new generation, which is contributing 58% of my GDP, their service cycles are fantastic, either by their own volition or by compulsion. माझ्या पिढीनं एकदा नोकरीला लागल्यानंतर रिटायरमेंट होईस तो नोकरी केली. माझ्या पिढीत आता मी ब्रेक घेतो अशी काही पद्धत नव्हती. म्हणजे मी गमतीनं या पिढीविषयी म्हणतो की लव्ह मॅरेज करतात, हनीमूनला जाऊन येतात आणि तिसऱ्या दिवशी नवरा वेगळा, मला स्पेस हवी म्हणून एकटाच बॅकपॅकला टूरला जातो आणि बायको जाते आणि दोघं एकमेकांचं कौतुक करतात. पण त्या पिढीचं मी कौतुक कशासाठी करीन? मला हा जॉब आत्ता करायचा नाही, मी प्रेशर हँडल करू शकत नाही असं म्हणतो आणि तो 3 महिने दुसरा कुठचाही जॉब, तो किंवा ती, आणि ते एकमेकांना मदत करतात. हे कौतुकास्पद आहे. मध्ये 3 महिने पॅक घेतात. तुम्ही लक्षात घ्या, एवढ्या कर्तव्य वेळेला दरमहा कॉन्ट्रीब्युट करा. म्हणजे इन्कम फ्लक्च्युएशन मे गेट ऍडजस्टेड अगेन्स्ट युअर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन. सो प्लीज डू कन्सिडर पॉझिटिव्हली. वा, मस्त मस्त. एनपीएस तुम्ही जेव्हा सुरू केली, जस्ट एक थोडक्यात की त्यावेळेला कंट्रीवर तुम्ही काय केलं, म्हणजे तुमचा रोल काय होता एनपीएस मध्ये? अगदी सांगतो. म्हणजे हा झाला, तुम्ही आता सांगितलं की एनपीएस का करायला पाहिजे ते लोकांना कळलं. मला म्हणायचं की तुमचा रोल एनपीएसच्या वेळेला तो कसा होता, सिनेरिओ, आयडिया कशी, थोडक्यात म्हणजे? आधी मुळात आपण एनपीएस हे प्रॉडक्ट, ह्या इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टच्या बाहेर जाऊन नेमकं स्ट्रक्चर कसं आहे हे पाहू. म्हणजे मग माझा रोल मला सांगताय. या मुळात एक लक्षात घ्या की एनपीएस ही योजना आपल्या देशात गमतीची ही आयडिया आली. हो, मी सांगतो थोडक्यात, पण सगळं सांगतो. ही संकल्पना आपल्या देशामध्ये फायर प्रोजेक्ट मधनं आली. ही IMFची अंडर एक सर्व्हे केला गेला होता. ओके. अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे एकूण 3दा पंतप्रधान झाले. त्याच्यात ते जेव्हा पहिल्या वेळेचे 13 दिवसाचे पंतप्रधान होते, त्यावेळेला त्यांचा शपथविधी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी फायरनी हे प्रेझेंटेशन केलं. कसा चांगला माणूस असतो तो विचार करतो. मी आउट अँड आउट अटलजी फॅन आहे, आय ओपनली सांगतो. म्हणजे मोदीजींचा मी दुश्मन नाही, पण अटलजी हा हृदयाचा भाग आहे, मोदीजी हा डोक्याचा भाग आहे असं मी म्हणतो. अटलजी असं म्हणले ते की आत्ता मी हो नाही काहीच म्हणत नाही, कारण मला माहिती नाही मी संसदेमध्ये बहुमत मिळवू शकेन की नाही. पण तुम्ही हे म्हणताय, हे सगळं काम कोण करणार? पैसे गोळा करायचे, ते इन्व्हेस्ट करायचे, त्याचा रेकॉर्ड ठेवायचा, त्यातनं पेन्शन द्यायचं. तर ते फायरवाले म्हणले हे EPFO करेल. आपण अटलजी म्हणल्यानंतर राजकीय नेतृत्व मानतो. ह्या माणसाची फिनान्सवर किती पकड होती ह्याच्यावरती एक वेगळा एपिसोड होईल. किंवा माझ्या सुदैवाने मी या 3ही पंतप्रधानांना भेटलोय. 3 कोण? सॉरी, नरसिंहराव, मनमोहन सिंग आणि अटलजी. वा. तर अटलजी आणि 8-8, 9-9 तास 1 to 1 आत्ता मी आणि पराग सर गप्पा मारतोय अशा मारू शकतो. तर अटलजी म्हणले, अहो हे जर EPFO काम करायचं असतं तर सरकारवरही वेळच आली नसती. म्हणले हे काही जमण्यातलं नाही. आणि तुम्ही लक्षात घ्या, 96ची घटना आहे. 91 ते 95 आपल्या देशाच्या प्रत्येक इन्व्हेस्टमेंट फील्डमध्ये फ्रॉड झालाय. त्यामुळे अटलजी म्हणले ही भानगडच नको. जो पैसे गोळा करेल तो इन्व्हेस्ट करणार नाही, जो पैसे इन्व्हेस्ट करेल तो रेकॉर्ड ठेवणार नाही, जो रेकॉर्ड ठेवेल त्याच्याकडे पैसे जाणार नाहीत. क्या बात आहे. त्यामुळे त्यावेळेला ते झालं नाही. नंतरच्या काळामध्ये झालं. त्यातनं CRA जन्माला आली, रेकॉर्ड ठेवतं. ट्रस्टी बँक जन्माला आली, जे पैसे गोळा करतात. त्यातनं पेन्शन फंड इन्व्हेस्टमेंट मॅनेजर जन्माला आले, जे इन्व्हेस्ट करतात. आणि मग त्यातनं पेन्शन फंड मॅनेजर जन्माला आले की जे फक्त पेन्शन देतात. यातनं ही संकल्पना सुरू झाली. तर मी त्यातल्या NSDL मध्ये म्हणजे CRA मध्ये काम करायचो. माझ्याकडे पैसे यायचे नाहीत, मी इन्व्हेस्ट करायचो नाही, पण अकाउंट तुम्ही माझ्याकडे ओपन करता. तुमचं अकाउंट माझ्या सिस्टममध्ये 1 रुपयाचाही बॅलन्स दाखवेस्तो त्याचा रेकॉर्ड मी ठेवतो. मी बँकेशी संबंधित नाही CRA म्हणून, मी इन्व्हेस्टमेंटशी संबंधित नाही, मी पेन्शनशी संबंधित नाही. मी जेव्हा
एनपीएसचं काम NSDL मध्ये CRA मधनं पाहायला लागलो, त्यावेळेला आपल्या केंद्र सरकारच्या अडॉप्ट केलं होतं. एकाही राज्य सरकारकडे अडॉप्ट झालेलं नव्हतं. ओके. त्यामुळे या राज्य सरकारांना भेटणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांची यंत्रणा उभी करून देणं, त्यांच्याशी अग्रीमेंट्स करणं आणि त्यांची प्रोसेस आयुष्यभर चालवणं, हे काम माझ्या कारकिर्दीत सुरू झालं. आणि रिटायर होताना जे मी चार्ज घेतला तेव्हा एकाही राज्यानं घेतलं नव्हतं. मी रिटायर होताना शेवटचं आपल्या देशात निर्माण झालेलं केंद्रशासित प्रदेश लेह लडाख यांनीही काम सुरू केलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश मिळून जवळजवळ 8,000 स्टेट ऑटोनॉमस बॉडीजनी NPS घेतलं. त्या सगळ्यांचे हिशोब ठेवणं, त्यांना भेटणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेणं, अगदी डिस्ट्रिक्ट लेव्हलवर जाऊन त्यांच्या ट्रेजरी ऑफिसर्सना, त्यांच्या एम्प्लॉईजना, केरळमध्ये तर अगदी ट्रेड युनियनला सुद्धा पटवणं की ही प्रोडक्ट कसं चांगलं आहे, ही सगळी कामं मी केली. कदाचित याच्यामध्ये माझ्या वक्तृत्वाचा फायदा झाला असेल, पॉलिटिकल अंडरस्टँडिंगचा भाग झाला असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा कॅपिटल मार्केट मधला ऍप्रिसिएशन. अनेक वेळा राज्य सरकारांचा विरोध आणि मग त्या आमच्याच वेगवेगळ्या संकल्पनातनं आधी स्वावलंबन होतं, मग EPY असेल, ही प्रॉडक्ट सुरू झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरं म्हणजे ती आमची कायदेशीर जबाबदारी नव्हती, पण हे काम करत असताना जे अनुभव ग्राउंड लेवल रियालिटीवरती यायचे. वी यूज टू ऍक्ट ॲज अ say front between or intermediary between a user and a government or a policy maker, की सरकारनं जी पॉलिसी ठरवली आहे ती लोकांपर्यंत पोचवायची. ती पॉलिसी इम्प्लिमेंट करत असताना लोकांना ज्या जेन्युइन अडचणी येतात त्याच्या माझ्या ऑफिसच्या अंतर्गत असतील त्या तर सॉल्व्ह करायच्याच. त्याच्या व्यतिरिक्त ज्या इतरांच्या होत्या त्या सरकारपर्यंत, PFRDA सारख्या रेग्युलेटरी पर्यंत पोचवायचं, ते काम करून घ्यायचं आणि पुन्हा ते लोकांपर्यंत पोचवायचं, असं कंटिन्युअस प्रोसेसचं काम मी केलं. आणि तेवढ्याकरता मी मगाशी म्हटलं तसं की महिन्याचे निदान 17 ते 18 दिवस असे 10 वर्ष मी टुरिंग केलं. पण एक सांगतो की त्यातनं जेवढा ग्राउंड लेव्हलचा एक्सपिरियन्स आला, त्यामुळे त्यातला एक अनुभव सांगतो म्हणजे कळेल की आपण जे नेहमी आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतो की पुरुष पैसे जास्त कमवत असतील, कारण बायकांना आधीच्या काळात ती संधीच नव्हती, पण बायकांचा इन्व्हेस्टमेंट सेन्स जास्त असतो चांगला. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे NPS आहे. अटल पेन्शन म्हणजे मी साधं एका वाक्यात सांगतो की आज मी तिला जे 7.5 कोटी इन्व्हेस्टर NPS मध्ये आहेत, त्यातले निदान 5.5 कोटी इन्व्हेस्टर हे माझ्या 10 वर्षात जन्माला आले. आणि त्याच्यात माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की स्त्री इन्व्हेस्टर्सना फायनान्शियल प्रॉडक्ट समजावून देणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे, बिकॉज दे नो इट. याचा एक चांगला नाही, कॅच पेक्षा सुद्धा त्यांना पेन्शन म्हणजे काय, ही सिक्युरिटी का पाहिजे, हे खूप चांगलं कळतं. आणि मी मगाशी जे म्हणलं ना दुष्काळी कामांचा सर्वे, त्यावेळेचा अनुभव मला इथे उपयोगी पडला. आपल्याकडे जी दुष्काळी कामं व्हायची 75, 76, 77चा माझा सर्वे आहे, तो रोजगार हमी योजना, हल्ली ज्याला आपण मनरेगा म्हणतो, त्याच्यामुळे सुरू झाली. रोजगार हमी योजना हे आपल्या महाराष्ट्राची भारतीय अर्थव्यवस्थेला देणगी आहे. आणि या रोजगार हमी योजनेचे जनक वि.स. पागे आणि बाळासाहेब भारदे आहेत. आपल्याला माहितीये की हे जुन्या काळातले काँग्रेसचे राजकारणी, अत्यंत सुसंस्कृत, दोघांचीही घराणी कीर्तनकारी परंपरेतनं येतात. असा माणूस जेव्हा आर्थिक प्रॉडक्ट बनवतो ना, त्याला समाजाची किती नाडी कळलेली असते पहा. 70च्या दशकाच्या सुरुवातीला बाळासाहेब भारद्यांनी रोजगार हमी योजनेची जी कन्सेप्ट नोट लिहिली आहे, बाळासाहेबांनी लिहिली आहे, त्यात मेन्शन आहे तिथे नवरा बायको काम करायचंय, आठवड्याला पगार मिळण्याची सुरुवात तिथनं झाली, कारण लोकांना पैसे लागायचे, नव्हतंच काही पाहिजे. तर तेवढी लिक्विडिटी सरकारकडे नव्हती. अहो हल्ली महिन्याचे पगार द्यायला नसतात, त्यावेळेला तर आठवड्याला कुठं देणार. मग यांनी काय केलं, आणि हे अशी व्हेरिएबल्स NPS मध्ये आहेत ती त्यातनं आली. आमच्या अभ्यासातनं, अनुभवातनं आम्ही ते सजेस्ट केलं, सरकारनंही वेळोवेळी ते मान्य केले. तर त्यावेळेला बाळासाहेबांनी आणि वि.स. पाग्यांनी असं लिहिलं रोजगार हमी योजनेमध्ये दर आठवड्याला पगार द्यायचा,
एका आठवड्याचा पगार हा धान्याच्या रूपात द्यायचा, अरे वा. म्हणजे लोकांना खायला मिळेल. एका आठवड्याचा पगार पैशाने द्यायचा, म्हणजे सरकारच्या लिक्विडिटीचा विचार झाला. मस्त. ही आपण म्हणू सूड आहे, राजकारणी आहे, फिनान्शियल प्लॅनिंग, IMBA झालं की शिकतो. त्याचा पुढचा सामाजिक अँगल, कारण पेन्शन हे जास्त सोशल प्रॉडक्ट आहे फायनान्स प्रॉडक्ट पेक्षा. True. त्याच्या पुढे एक अशी ट्विस्ट दिला बाळासाहेबांनी आणि पागे साहेबांनी. ते असं म्हणले की नवरा बायको दोघंही काम करतात की नाही, एकाच वेळेला पगार करतो की नाही, एकाच ठिकाणी काम करतो की नाही. मग म्हणले ज्या आठवड्यामध्ये धान्याच्या रूपात पगार द्यायचा असेल तो नवरा बायको दोघांचाही नवऱ्याच्या हाती द्या, आणि ज्या वेळेला पैशाच्या रूपात द्यायचा असेल त्याला नवऱ्याची सही घ्या, पैसे मात्र बायकोकडे द्या. ओके. हा सर्वे केल्यानंतर मी ह्या दोघांनाही भेटलो होतो. कुतूहल, म्हणजे आम्ही सगळेच जे सर्वे करायचे ते एकत्र गेलो होते, काय असं काय एक 1-2 नव्हतं बोलावलं काही मला. तर मी त्यांना विचारलं माझ्या अंगात ही काय किडे कमी, म्हणजे हे कुठनं आलंय. जेमतेम 15-16 वर्षाचा होतो हो. मैत्रिणी नव्हती तर बायको कुठची असणार त्या काळात. तर ते हसले माझ्याकडे बघून आणि ते म्हणले, वेड्या एक लक्षात घ्या म्हणले, नवरा कितीही व्यसनी असला तरी धान्य विकून दारू पित नाही, म्हणजे कंपल्सरी ते धान्य घरी जाईल. आणि बाई कितीही अडचणीत असली तरी ती त्या पैशातले थोडे पैसे तरी मुलांचं आरोग्य आणि शिक्षणासाठी राखून ठेवते. इज इट नॉट अ पेन्शन कन्सेप्ट? सुपर सुपर सुपर. काय बात आहे, किती दूरचा विचार. प्रश्नच नाही. सांगितलं की म्हणजे तुमची धोरणामागची भूमिका अशी समंजस असेल, सात्विक असेल, तर युवा खऱ्या अर्थाने त्या पब्लिक वेलफेअर स्कीम होतात, फेअरवेल स्कीम होत नाहीत. राईट. त्यामुळे जेव्हा कधीतरी असं वाटतं ना या राज्यात त्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला, मी खरं सांगतो मी रडतो त्या दिवशी. का रे, त्या निर्माणकर्त्यांनी जेवढी बुद्धीने केलं, निदान आपण चांगलपणाने राबवूया तरी आपल्याला कोणी अनैतिक अधिकार दिला त्याच्याशी खिलवाड करायचा. खरंच खरंच खरंच. तुमची रायटिंग जर्नी कशी झाली सुरुवात? हाऊ डिड युअर जर्नी ॲज अ ऑथर बिगिन? म्हणजे मी एक 2-3 प्रश्न आहे ना, कधी पण आहे ना इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये विचारतो. म्हणजे लेखक कसा सुरू? नाही, अगदी मोकळेपणाने सांगतो. जातीवंत आळशी अभ्यास करायलाही कधी आवडत नाही. त्यामुळे मी ग्रॅज्युएट झालो, नोकरीला लागलो, तेव्हा जर कोणी मला सांगितलं असतं तू एवढे लेख लिहिशील, तरी 3,500च्या वर आहे. 33 पुस्तकं आहेत, 81 आवृत्ती आहे. त्याचं मी हे सोड, हे काही मी केलं नसतं. इट वॉज मिअरली बाय ऍक्सिडेंट. झालं असं, त्यावेळेला मी मगाशी सांगितलं तसं सकाळी लवकरच्या गाडीनं जायचो. त्यावेळेला आमच्या घरी माझ्यापेक्षा जवळजवळ 10-11 वर्षांनी मोठे आहेत, पण आमची पिढी जात मैत्री. त्यांचे वडील माझ्या वडिलांना ओळखायचे, त्यांची आई आणि माझी आई समिती बरोबर घ्यायच्या, त्यांचे वडील माझे त्यांचे धाकटे भाऊ माझे शाखेतले पहिले शिक्षक होते. अशी व्यक्ती म्हणजे सुधीर जोगळेकर. ते त्यावेळेला मुंबई तरुण भारतचे संपादक होते. ते ट्रेननी प्रवास करायचे. मग त्यावेळेला ते संपादक असल्यामुळे त्यांच्याकडे ते 16-17 वेगवेगळे पेपर असायचे, ते गठ्ठा हातात घेऊन चढायचे. पण त्यावेळेला उडी मारून चढला की आमच्या डोंबिवलीत बसायला मिळायचं. बरं, आपल्या स्वतःच्या हातात पेपर असला ना तरी माझ्या पिढीला, ज्याला गाडीत पेपर वाचायची सवय आहे ना, त्याला एक वाईट खोड असते. जो माझ्या वयोगटातला आहे आणि त्यांनी त्या काळात प्रवास केला ते मान्य करतील की तुमच्या हातामध्ये पेपर असला तरी शेजारच्या पेपरात काय येते डोकावून बघण्यात जी एक मजा असते ना, म्हणजे माझ्या घरी किती पण लफडी असो, तुझ्या पण घरी येत ना म्हणजे आनंद, अशी ती होती. दुसरा पण मी श्रीमंत बरोबर नाही झालो तरी साले गरीब बरोबर असं काय. तर ते काहीतरी जोगळेकर साहेब एक बातमी वाचत होते आणि मी फुटकन हसलो. पण ते माझ्या जन्मापासून होतं. ते म्हणले, का रे गाढवा हसलास का? म्हणले, हे असं लिहिलंय ना, ते असं नाही का लिहायचं, आपल्याला अक्कल सगळ्यातलीच ना. ते त्यावेळेला काही बोलले नाहीत. दादर सुटल्या आम्ही दोघेही भेटीला उतरणार. हा घटना घडली कोळवा मुंबऱ्याच्या मध्ये. ते म्हणले, जर पुन्हा वाचते बातमी, मग अशी बोगदा होता, हे लक्षात लिहिलंय. आपल्याला काही म्हणजे काय मुतोफटपणाची काही कमालच मर्यादा. ते काही बोलले नाहीत. समंजस तो माणूस तेव्हाही होता, आजही. दादर गेल्यावर म्हणले, हे तुला लिहायला लागलं तर कसं लिहिशील याचा विचार कर. अच्छा, बोलले. म्हणले, मी काय लिहिणार बी नाही, हे काय लिहिले असं काय. विटीला उतरल्यानंतर मला फाउंटरला जायचं होतं आणि त्यांचं विटी स्टेशनच्या बाहेर होतं. मला म्हणले, लेख लिहिणार का अशा विषयावर?
तुला कळलं ना काय चूक झाली आहे, मी मान्य करतो ती चूक झाली. कल्पना का, तर संपादक असून तर माणूस म्हणजे चूक झाली, येस, तू म्हणतोस ते बरोबर आहे, मग लिहिणं आहे की बाबा खरा अर्थ हा आहे. तू लिहि असतं की मी पेपरात वाचलं, ही चूक आहे, हे असा त्याचा अर्थ आहे, हाच लेख म्हणले. मला वाटलं हे मस्ती करताय. मी हो काय होई म्हणलं नाही, नाही म्हणलं नाही, त्यांनी गृहीत धरलं मी काही म्हणलं नाही म्हणजे हो म्हणलं. अहो मी काय लिहिलं नाही हे तिसऱ्या दिवशी घरी आले. बरं मी नेमका घरी नाही हे माझ्या आई वडिलांना म्हणले, अहो शेखरने काय लेखबिख लिहून ठेवला का, तेव्हा काय फॅक्स ईमेल टीमेल काय नव्हतं, ही 82 सालची गोष्ट आहे. सुधीर जोगळेकर घरी येऊन गेला, आपल्या लेखानं कबूल केलं, त्यानं लिहिलं नाही म्हणजे काय बिनपाण्यानेच झाले. ते आले दुसऱ्या दिवशी, अरे म्हणलं काय ते आपलं कधी बोलणं झालं, तर ते म्हणले मग गाडीत काय म्हणलास, आणि मग तिथनं सुरू झालं. त्यावेळेला मी तरुण भारतला 1.5 वर्ष दर बुधवारी आर्थिक विषयावर लिहायला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तरी ते मग 1.5 वर्ष लिहिलं, ते थांबलं, ते आपलं तेवढंच. मग मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागलो. 88चा काळ आहे. या हर्षद मेहतामुळे बाजार आपल्याकडं हळूहळू लोकांपर्यंत पोचायला लागायला. लोक प्रत्यक्ष इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या फार वाढली असं नाही, पण निदान असं काहीतरी असतं हे कळायला लागलं. पण त्यावेळेला काही आपल्या मराठी पेपरात फारसं काही त्याला जागा नव्हती. काय ते भन्नाट बातम्या यायच्या. असंच एकदा आमच्या डोंबिवलीतली बरीच पत्रकार म्हणजे ह्या पेपरात त्या पेपरात त्या पेपरात माणसं असायची. तोपर्यंत मी स्टॉक एक्सचेंजला नोकरी करायला लागलो होतो. बरं बाहेर फारशी कोणाला कल्पना नव्हती की हर्षद मेहता ऑफिशियली तोपर्यंत माझ्याकडे आलं नव्हतं, पण माझंच काम त्याच्याशी कारणीभूत होतं. तर ती चर्चा व्हायची. पण तेव्हा गाडी हा एकमेव सोर्स, सगळ्यांच्याच करिअरची सुरुवात कोणाच्या बापानं गाड्या कार्स ठेवली आणि तेव्हा नव्हत्याच. तर मग ते मगाशी झालं तसंच. अरे असं ह्याय म्हणजे हे बदला म्हणजे काय, हवाला म्हणजे काय, ट्रेडिंग सायकल म्हणजे काय, सेटलमेंट सायकल म्हणजे काय, बॅड डिलिव्हरी म्हणजे काय, हे वर जातं म्हणजे काय, ते खाली जातं म्हणजे काय. बरं तोपर्यंत बाबा 1.5 वर्ष का होईल, काय लोकांना माहिती नसतं, तरी त्या क्षेत्रात काम करणाऱ्याला माहिती असतं. अरे बाबा ह्यानं 1.5 वर्ष लिहिलं, तर मग मी सांगायचो. तर एकदा असंच आमचे महाराष्ट्र टाइम्सचे 2 जण होते, श्रीराम शिदे होते, अजून एक जण प्रकाश बाळसर होते. ते म्हणले ह्या छोट्या विषयावर लेख हे चांगलं आहे, पण नोकरीत विचारलेलं नाही, लिहू देतील की नाही माहिती नाही. पण आपण लिहितो हे बरोबर, हे कुठे बोंबलायला माहिती. म्हटलं टोपण नावाने लिहितो. ते म्हणले टोपण नाही तर फोपण लिहि. ते म्हणले परत टोपण नावाने लिहिलं का मानधन द्यायला नको, काय 2-5 काय 10 असेल ते त्याने दिलं. हा मोकळं ते लिहिलं, ते क्लिक झालं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण दुसऱ्यासाठी लिहितो, दुसऱ्यासाठी बोलतो, तेव्हा आपल्याला ती कन्सेप्ट जास्त कळते, कारण आपण 1000 वेळा ती कन्फर्म करून घेतो, त्याचा अभ्यास करतो. अगदी. मग त्यातनं ते सुरू झालं. पण माझ्या खऱ्या स्तंभलेखनाला खऱ्या अर्थी सुरुवात झाली ती म्हणजे एका अर्थी माझ्या आर्थिक विषयावरच्या भाषणा नाही, त्याचं संपूर्ण श्रेय हे त्यावेळेला अर्थमंथन नावाचं एक साप्ताहिक निघायचं. साप्ताहिक सकाळतर्फे होतं. त्याच्यामध्ये मी एकाच अंकामध्ये 6 वेगवेगळ्या टोपण नावाने लेख लिहिले. 32 पैकी 30 पानी लेख माझे आहेत अशी स्थिती असायची. त्यामुळे सातत्याने लिहायचं म्हणजे अभ्यास करायचा. यातनं माझ्या कन्सेप्ट मला खूप स्पष्ट झाल्या. मी बघा अगदी तुमच्या पहिल्या प्रश्नाला म्हटलं की आपल्याला कन्सेप्ट माहिती असते पण प्रॅक्टिस माहिती नसते, आणि त्यातलं महत्व हे मग आता पुढे कल्मिनेट झालं. त्यामुळे माझ्या व्यावसायिक आयुष्यातल्या क्लॅरिटीने माझ्यातला लेखक घडवला हे मी मान्य करेन. आणि अगदी मगाशी तुम्हाला मी म्हटलं तसं गमतीने माझ्या लिखाणाचं श्रेय हे त्या 5 वर्षात झालेल्या घोटाळ्यांना आहे. ते नसतं ना तर हा चर्चेचा विषय नसता झाला. त्याच्याकडे येणार आहे मी सेपरेट दोन टॉपिक आहेत ते, कारण कधीतरी कॉपीराईटला कधीतरी कट होतील काय होतील माहित नाही म्हणून मी ठेवले. हो, कारण मागच्या एपिसोड मध्ये एखादा ते हर्षद मेहता त्यांच्या असं एक किस्साचं काहीतरी बोलणं झालेले होते, सीए आलेले, तेवढाचा पार्ट काहीतरी तो कॉपीराईटच्या मनाने का काहीतरी झालं म्हटल्यावर मी म्हटलं तो टॉपिक राहिला तर ठीक आहे, नाहीतर आपण नंतर घेऊया. तर मला विचारायचं हेच रायटिंग बाबतीत, तर तुमच्या गुलजार साहेबांबरोबर म्हणजे बाबतीत जे तुम्ही लिहिलेलं आहे, प्रेरणा कुठून मिळाली? म्हणजे हे वेगळाच विषय फायनान्स झाला,
पण एक हो नाही नॉर्मल मी अगदी मोकळेपणाने सांगतो. मी तुम्हाला तुम्ही आधीच्या काही भेटलात का म्हणजे हो 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 गुलजार हो त्यांना? हो क्या बात आहे. तो किस्सा सांगा ना. हा. नाही नाही ते ना ते दोन्ही सगळं एकमेकात तंगडीत तंगड गुंतलेलं आहे. ओके ते ओके. झालं काय ते मोकळेपणाने सांगतो की झालं असं मी आधी तुम्हाला म्हणलं तसं मला आजही इकॉनॉमिक्स फायनान्स इन्व्हेस्टमेंट आवडत नाही. हो मी 11वीत असताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा हिंदी पंडित झालोय. त्या काळी मी उर्दू खूप चांगलं बोलत असे. भाषणं केलीत मी उर्दू. ओके. म्हणजे काश्मीरच्या अर्थमंत्र्याशी उर्दूत बोलणे एवढे वेडेपणा केलाय मी. काय बात आहे. हो त्या माझ्या नावावरती अशी धोकादायक घटना पुष्कळ आहेत. तर आणि त्यावेळेला मी म्हटलं तसं की सुधीर जोगळेकर आमचे कुटुंब मित्र. त्यावेळेला त्यांचं लोकसत्तेचं ऑफिस हे परळ लालबाग एरियात होतं आणि माझं ऑफिस कमला मिल्स कंपाऊंड आणि सुनील जोगळेकर साहेबांची एक तर मैत्री ही परळहून डोंबिवलीला जायला संध्याकाळी किती वेळ लागेल याला काही खात्री नव्हती. त्यामुळे कंपनी असलेली बरी पडायची. जोगळेकर साहेबांच्या इथं जरा पायाचा थोडा त्रास होता म्हणून आम्ही संध्याकाळी बरोबर जायचो. बघता मी माझं ऑफिस करून तिकडे जायचं तर साहजिक म्हणाले जरा 5 मिनिटं थांब हे हातातलं काम पुरं करतो आणि निघू. बरोबर. पण इतरही काही कार्य त्यांच्याबरोबरचे त्यांचे सहकारी माझ्या ओळखीचे होते वेगवेगळ्या कारणाने. तर एकदा असाच मी गेलो होतो. अरुण टिकेकर साहेब तेव्हा संपादक होते आणि त्यांची ती रविवारची जी पुरवणी आहे त्याचे काहीतरी रंगीत करायची असं चाललं होतं. चंदू कुलकर्णी आणि शुभादा जोगळेकर चौकर त्या काम पाहायच्या त्याचं. चंद्रशेखर कुलकर्णी तर मैत्रीमुळे चुकून चंदू कुलकर्णी असंच म्हणत आलं. तर त्यांची आपापसात चर्चा चालली ती संपादकीय बैठक झाली असेल तर मला पाहून असं एकदम चंदूलाही माझी बॅकग्राऊंड माहिती इंटर कॉलेजिएट डिबेट मला ज्युनियर येतो पण माहिती होती. म्हणले ह्याला पकडणार आहे हा सारखा आर्थिक विषय ते गाढवा म्हणले काय तर जरा चांगला विषय सांग. जनरल पेपर आहे जनरल सप्लिमेंट आहे जनरल विषय लागेल ते फायनान्स इकॉनॉमिक्स इन्व्हेस्टमेंट नको ते तू आणि बाकीचं बघा. तर त्या काहीतरी काय मी पुस्तक वाचत असेल म्हणून असेल मी म्हणलं असा असा विषय घेतो. बरं म्हणलेलं तो विषय होता गुलजारच्या तिन्हीसांचा. गुलजारच्या साहित्यामध्ये आलेल्या तिन्हीसांचा त्याला टायटल दिलं गुलजारच्या तिन्हीसांचा. पहिल्यांदा म्हणलं बरोबर आहे त्याला ते जागेत बसवायला लागतं. काही शेखर टिळक एकटाच का लिहिणार आहे 7 पानं सप्लिमेंटची 6 पानं. ते म्हणले एवढ्यातली ते सालं कमी झालं. म्हणणार रे हे कमी झालंय हे जास्त दे. पण तेव्हा ईमेल बिमेल नाही ते फॅक्स करा आलाना फलाना डिमका त्याला तिथंच बसून ते लिहून दिलं. ते पॅचवर्क परफेक्ट जमलं. तो लेख आला छापला. तो अरुण शेवते सरांना आवडला आणि अरुण शेवते सर आणि गुलजार साहेबांची जानी दोस्ती आहे. अच्छा. अरुण शेवते सरांनी तो गुलजार साहेबांना दाखवला. कदाचित गुलजार साहेबांचे मराठीमध्ये होतं. हो मराठीत. गुलजार साहेबांना मराठी अत्यंत चांगलं येतं. काय म्हणता तुम्ही लक्षात घ्या कुसुमाग्रजांच्या कवितांचा गुलजार साहेबांनी हिंदीत अनुवाद केला. आणि इतकी वर्ष मुंबईत राहणारा माणूस आहे. सगळे किशोर कदम अरुण शेवते हे सगळे त्यांचे जीवसचे कंठस्थ मित्र आहेत. क्या बात. तर त्यांना तो आवडला. तर कदाचित अरुण शेवते सरांनी त्यांना काय समजावून सांगितलं असेल वाटेवर त्याच्याशी काही मला कल्पना नाही मला एवढी. त्यांनी मग एक त्यांचा त्यावेळेला प्रसिद्ध झालेला कविता संग्रह सही करून लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये पाठवून दिला. कारण माझा पत्ता अरुण शेवत्यांना माहिती नाही गुलजार साहेबांना माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोणाचा हरीचा लाल लागून गेलो. आता गुलजार साहेबांच्या सहीचं आलेलं पुस्तक कोणता येडा माणूस मला देईल. हो बरोबर. आणि नंतर 10-12 दिवसांनी मला शेवते साहेब एका कार्यक्रमात भेटले. ते म्हणले काय पुस्तक वाचलंस का नवीन. म्हणलं कुठचं. अरे म्हणलं असं असं पाठवलंय. हळय माझ्याकडे आलेच नाही तर वाचणार कुठून. मग म्हणले थांब उद्या तुझं ऑफिस सांग मी देतो. एक माझी अट आहे म्हणले. दुसऱ्यांदा एकाच पुस्तकावर एकाच माणसासाठी सही घेत आहे. गमतीचा भाग होता काय खंडणी नाही. बरोबर. असं जरा लिहित जा म्हणले. 1 झालं 2 झालं 3 झालं. तिन्ही लेख लोकसत्तेत आले. तिन्ही लेख गुलजार साहेबांना आवडले. मग ती नशा असते ना आपल्याला येत आहे पण टुरिंग पुष्कळ. मग करायचं काय संध्याकाळी कारण मी टीव्ही बघत नाही. पण एकाच गावात दर 3 महिन्यांनी गेल्यानंतर तुम्ही सारखे किती गावात फिरणार. म्हणलं चला आपण लिहायला. मी गुलजारांची त्यावेळेला आधी वाचलेली होती
एकूण 20 एक पुस्तकं सलग वाचली. आणि आपलं थोडं 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 लिहित होतो. आता नाव नाही घेत, ते योग्य नाही. ते लिहिलं 5 लेख. तर मार्किंगच्याकडनं माझ्या आर्थिक विषयावरची काही ना पुस्तकं प्रकाशित सगळं एकदम देत नाहीत. ते आधी कन्सेप्ट प्रूव्ह करतात. एका नामांकित प्रकाशकाकडे पाठवलं की हे पुस्तक अशा पद्धतीचं लिहिलं तर छापाल का? त्यांनी धडाक्कन परत पाठवलं. काय म्हणले, हे वर्तमानपत्रीय लिखाणासारखं हे काय करणार नाही. मसाला इगो दुखावला, भयंकर लागली. मिरची लागली. हा माणूस मी पूर्ण लिहायच्या आधी अरे कन्सेप्टवर बोल ना, तू खाडकन नाहीच काय म्हणतो. म्हणलं आता मी लिहिणारच. असे 22 लेख लिहिले एका 20 दिवसात. एक जणाला दाखवलं. मी काय म्हणायच्या आधी तो म्हटला मी हे पुस्तक काढतो. वा वा, मस्त. त्यातनं मोरया प्रकाशननी माझं मला भावलेले गुलजार हे पुस्तक काढलं. खूप छान. मोकळेपणाने सांगतो, मला गुलजार साहेबांच्या अत्यंत जवळ असलेल्या 5 वेगवेगळ्या माणसांनी 5 वेगवेगळ्या प्रसंगात सांगितलं की गुलजार साहेबांना हे पुस्तक आवडलं. मला भावलेले गुलजार हे ते पुस्तक. आणि त्याच्यानंतर एकदा मी अरुण शिवते साहेबांना असं म्हणलं होतं की मला गुलजार साहेबांना भेटायला किंवा बोलायला आवडेल. त्यावेळेला माझ्या आयुष्यातला एक व्हिडिओ कॉल माझा त्यांच्याबरोबर झाला. आणि नंतर त्याच आठवड्यामध्ये दिल्ली एअरपोर्टला ते आम्ही क्यू मध्ये त्यावेळेला ऑफिसच्या कृपेनं बिझनेस क्लासने प्रवास करायला मिळायचं. बाजूच्या मध्ये माझ्या बाजूला कोण नाही, त्यांच्या बाजूला कोण नाही, पण रो एक असे ते बसले होते. एवढे मोठा माणूस आपल्याला ओळख दाखवेल नाही दाखवेल, आपण कसं म्हणजे ऑकवर्ड. ते मोठी माणसं मनानेही मोठी असतात. पण 2.5 तासाचा प्रवास. शेवटी त्यांनी काहीतरी ते माझ्याविषयी ओळखलं असेल, इसका नाम क्या वगैरे असं. तर मी माझ्या म्हटलं मी चंद्रशेखर टिळक शिवते साहेबांनी. मग तेव्हा आम्ही भेटलो, भेट झाली. नंतर एकदा थोड्या वेळासाठी घरी गेलो. तुम्ही गुलजार साहेब म्हणलात ना, त्याचा एक वेगळा किस्सा सांगतो. अर्थसंकल्पावरती तर मी लिहितोच, पण एकदा अर्थसंकल्प सादर व्हायच्या दिवशी मी अर्थसंकल्प त्या दिवशी जो सादर झालाय त्याच्या प्रोव्हिजन्स असा नव्हता, कारण मी तो लेख आधीच दिला होता, पण तो सुदैवाने अर्थसंकल्पावरती ते दुसऱ्या दिवशी जो पेपर येतो त्यात छापला गेला. पहिल्या पानावर महाराष्ट्र टाइम्सने छापला, हे त्यांचं वैशिष्ट्य. तर अर्थसंकल्प आणि गुलजार असा लेख लिहिला. त्याच्यामध्ये जवळजवळ 22 वेगवेगळ्या कविता गुलजार साहेबांच्या होत्या. त्या दिवशी दुपारी भाषणांची गडबड सुरू झालेली, अर्थसंकल्प सादर झाल्यामुळे मी एक भाषण करून दुसरीकडे चाललो होतो. शिवते साहेबांचा फोन आला. म्हटले अरे भन्नाट लेख लिहिलायस, पण साहेबांना बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे गुलजार साहेब. अरे वा. गुलजार साहेब फोनवर म्हटले तू चांगलं लिहिलीस, ह्या कविता कुठनं घेतल्यास? हिंदी बोलायचं. हिंदी. हे त्यांच्या टिपिकल. मस्त बेस्ट. तर मी म्हटलं काही पुस्तकात न घेतल्या तुमच्या? ते म्हणले काही म्हणजे सगळ्या नाही घेतल्यास. म्हणलं अहो नाही, अगदी मोकळेपण सांगतो. म्हटलं हल्ली तुमच्या व्हॉट्सअपवर एवढ्या कविता फिरतात, खरंच त्यातल्या घेतल्या मला योग्य वाटल्या म्हणून. गुलजार साहेब हसून म्हणले एकूण 22 कविता वापरलेस, त्यातल्या 18 खरंच माझ्या आहेत आणि 4 व्हॉट्सअपवाल्यांनी माझ्या नावावर छापले. जरा याच्या पुढे काळजी घे. मी म्हणलं मग त्यानंतरच्या काळात एकदा मी त्यांच्याशी बोलताना फोनवरती बोलण्याची संधी मिळाली. म्हणलं तुम्ही अशा याच्याबद्दल काय करत नाही? ते म्हणले अरे आता काय कोणावरती कारवाई करू? त्यामुळे म्हणे मी आता ठरवलंय की ठीक आहे, ज्याला कळायचं तो कळेल, नाही तर नाही. ते म्हणजे चल काय अगदीच वाईट फोटो नाही ना छापत, तसं गमतीने म्हणले. असं तो फार वेगळा माणूस आहे. वा, मस्त मस्त. तुमचा एक मोस्ट स्पेशल अवॉर्ड म्हणजे विच अवॉर्ड वॉज द मोस्ट स्पेशल फॉर यू? तुमच्यासाठी सगळ्यात खास पुरस्कार कोणता होता? कौनसा पुरस्कार आपके लिए सबसे खास रहा होगा अभी तक? म्हणजे असं कुठलं सांगितलं तर काय आठवण? ऍज ऑफ नाउ at a state and national level, I have bagged more than 11 to 12 awards. Very nice. But out of that, I would like to select 2 awards, which I feel that I'm moving on the right track, or that they gave me a solace or a confidence that yes, सही रास्ते से जा रहा हूँ. उसमें से पहला अवार्ड है जो फील्ड मार्शल सैम मानकेशव के हाथ मुझे मिला था. राहुल बजाज जी वो फंक्शन के चेयरमैन थे. सिकॉम म्हणून जी आपली महाराष्ट्रातली एकेकाची संस्था आहे
ट्रू. त्या सिकॉमचे आनंद भडकमकर अवॉर्ड. आनंद भडकमकर वॉज अ यंग IAS ऑफिसर. ही वॉज हेडिंग सिकॉम, a financial wizard, and unfortunately he died prematurely. And the family, in contribution with SECOM, started one award, and I was the recipient of the first year's award. क्या बात. And that was in recognition of my economic writing as a young journalist. त्या 2 कॅटेगरीमध्ये होते, ज्येष्ठ कॅटेगरी आणि यंग कॅटेगरी. त्या यंग कॅटेगरी मधला आहे तो. मी म्हटलं तसं फील्ड मार्शल सॅम माणकेश आणि राहुल बजाज हे मिळालं. म्हणजे अगदी योग्य वयात तुम्हाला कुठेतरी कौतुकाची थाप मिळावी लागते. त्याचं त्या अवॉर्ड वाटण्याचं दुसरं कारण असं की पूर्णपणाने ते मला माहिती नव्हतं मला अवॉर्ड जाहीर होतो. म्हणजे मला अवॉर्ड मिळालंय ही बातमी मी पेपरात आधी वाचली आणि मग मला फोन आला संस्थेचाही आणि ज्यांनी माझं नाव रेकमेंड केलं होतं त्यांनी. त्यामुळे इन रियालिटी इट वॉज इन रेकग्निशन ऑफ अ मेरिट. आणि दुसरं माझ्या दृष्टीने तो महत्वाचा अवॉर्ड अशासाठी होता की तो एकमेव अवॉर्ड आहे जे मी स्टेजवर घेत असताना माझे आई वडील, माझे सासू सासरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या कॉलेजच्या ज्या तिघांचा मी उल्लेख केला ते माझे तिन्ही प्रोफेसर तिथे होते. हे पहिलं अवॉर्ड. आणि दुसरं माझं अवॉर्ड जे मला महत्वाचं वाटतं नॅशनल लेवलचं, पारनेरकर इकॉनॉमिक्स अवॉर्ड. इट इज मोर फॉर स्प्रेडिंग अ फायनान्शियल लिटरसी. म्हणजे मी कॉलेजला जो शब्द दिला होता की सामाजिक हिताच्या विषयांवरती बोलेल त्याचं ते रेकॉग्निशन. क्या बात. काय नाव? पारनेरकर इकॉनॉमिक्स अवॉर्ड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मस्त. याबरोबर एक प्रश्न असा आहे की तुम्ही हाऊ डिड इट फील मीटिंग 3 फॉर्मर प्राइम मिनिस्टर? 3 पूर्व प्रधानमंत्री से मिलना कैसा अनुभव था? 3 माजी पंतप्रधानांची भेटीचा अनुभव तुमचा कसा होता? एक थोडक्यात तिघांचे आणि का भेटलात किंवा असं विचारणं बरोबर नाही, पण तुम्ही ते काय सांगू शकता? नाही, मी अगदी मोकळेपणाने सांगेन. आम्हाला आवडेल. म्हणजे कारण असं खरं तर आज मी तुमच्याबरोबर बसलोय, तुम्ही त्यांच्याबरोबर बसलात. म्हणजे खरे तर दुर्दैवी, कारण आज ते तिघही हयात नाहीत. त्यामुळे अगदी मोकळेपणाने सांगतो. येस येस. ते 3 पंतप्रधान आहेत, अटल बिहारी वाजपेयी, नरसिंहराव आणि मनमोहन सिंग. फर्स्ट आय मेट नरसिंहराव. ओके. सेकंड आय मेट अटलजी and third was Dr. Manmohan Singh in that sequence. They have become a prime minister also in this sequence. Yes. And the common point between these 3 are 2. Number 1, I was able to meet them when they were no more the prime minister, but they have just concluded their career as a prime minister. Of course, both of us were not aware की अटलजींच्या वेळेला 3दा भेटलो मी. त्याच्यातल्या 2दा ते पंतप्रधान असताना भेटलो, वैयक्तिक भूमिकेत, व्यावसायिक भूमिकेत नाही. ओके. आणि एकदा ते नव्हते. तर नरसिंहरावांच्या बाबतीत असं झालं की ऍट दॅट टाइम ETV नावाचा एक आपल्याकडे मराठी चॅनल होता आणि तो हैदराबादहून खूप मोठ्या प्रमाणावरती ऑपरेट व्हायचा. रामोजी सिटीमध्ये त्यांचे स्टुडिओ होते. आणि एका वर्षी बजेटला मी सलग 3 दिवस रामोजी सिटीमध्ये होतो आणि ETV करता म्हणजे प्री बजेट, ऑन बजेट आणि पोस्ट बजेट असं 3 दिवस मी त्यांच्यासाठी जवळजवळ 4-4, 5-5 तास मी ऑन स्क्रीन होतो. नरसिंहराव पहिल्या दिवशी प्री बजेटच्या वेळेला ही वॉज जस्ट स्कॅनिंग थ्रू ऑल द चॅनल्स आणि ते हे हॅपन टू बी ऑन ETV मराठी. पण तुम्हाला माहिती आहे की नरसिंहरावांना मराठी अत्यंत चांगलं यायचं. नरसिंहरावांना 17 लँग्वेजेस यायच्या. साने गुरुजींचं संपूर्ण साहित्य 4 साऊथ इंडियन लँग्वेजेस मध्ये नरसिंहरावांनी ट्रान्सलेट केलं. असं ते होतं. आणि आपल्या महाराष्ट्रातनंच ते निवडून आलेत 2दा पार्लमेंटवरती. तर त्यांना ते आवडलं म्हणून मग दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी ते पाहिलं. आणि मी तिसऱ्या दिवशी ETVच्या रामोजी सिटीतनं निघून एअरपोर्टला आलो. त्याच्यानंतर त्यांना माझं आडनाव टिळक आणि हैदराबादमध्ये टिळक पुष्कळ राहतात, टिळकवाडी पण आहे. अच्छा. तर त्यांना वाटलं मी तिथलाच असं आहे, सलग 3 दिवस येते म्हणून त्यांनी आधी फोन नाही केला. त्यांनी चौकशी केली आणि नंतर ते म्हणले हा मुंबईचा आहे, हा गेला. त्यांच्या ऑफिसमधनं मला फोन आला की सरांना तुम्हाला भेटायला आवडेल. आणि मी भेटलो. आम्ही जवळजवळ 3-3.5 तास बरोबर होतो. क्या बात आहे. लिटरेचर, इकॉनॉमिक्स, महाराष्ट्र पॉलिटिक्स. तोपर्यंत ते प्राईम मिनिस्टर नव्हते. त्यांना भेटू शकलो. दुसरा प्रसंग अटलजींचा आहे. अटलजींना मी 2दा भेटलो. एकदा ते डोंबिवलीमध्ये
प्रचाराची सभा घ्यायला आले होते आणि ते डोंबिवलीची सभा करून ठाण्याला यायचे होते. तेव्हा गाडीत बसायची, त्यांच्याबरोबर संधी मिळाली. पण तेव्हा ते पंतप्रधान नव्हते. ओके. आणि नंतरच्या काळामध्ये अटलजींनी मला बोलावलं होतं. त्यांनी माझा एक लेख वाचला होता बजेटरी अनालिसिसवरचा. ओके. इन दॅट आर्टिकल इट वॉज अ सिरीज ऑफ आर्टिकल रादर. मी जवळजवळ 12-13 वर्षाचा पोस्ट रिफॉर्म्स असा रिव्ह्यू केला होता. ओके. आणि लाईक डिड मोस्ट. आणि याच्याही पेक्षा म्हणजे पुन्हा अटलजींबरोबर त्या मीटिंगमध्ये मी जवळजवळ 4-1 तास होतो. वाव. त्यावेळेला मला एनपीएसची काहीच माहिती नव्हती, त्यामुळे एनपीएस हा विषय झाला नाही. कारण रादर एनपीएस मधली अटलजींची ही कॉन्ट्रीब्युशन तेव्हा मला माहित नव्हती. बट फॉर अदर 2-3 टॉपिक्स वी वर एबल टू डिस्कस. ऑफ सिक्रेसी आय कॅन्ट डिस्क्लोज इट. येस येस येस. आणि तिसरा डॉक्टर मनमोहन सिंग. ग्रेट इंटेलिजंट पर्सन. हाय रिस्पेक्ट्स, प्रश्नच नाही. नो डाऊट. आणि ह्या मीटिंगचं वैशिष्ट्य असं की तोपर्यंत नाही म्हटलं तरी आपलं वय वाढलेलं असतं, आपली मॅच्युरिटी वाढलेली असते, आपलं एक्सप्लोजर वाढलेलं असतं. साधारणपणे 95-96 मध्ये मी नरसिंहरावांना भेटलो. अटलजींना साधारणपणे मी 1988, 1998 आणि 2004 ला भेटलो. आणि 2015च्या गुढीपाडव्याच्या दिवशी मी मनमोहन सिंगांना भेटलो. या तिघांनीही मला बोलावलं होतं, मी आपणच सांगितलं नाही मला भेटायचं आहे. हा त्यांचा मोठेपणा. मनमोहन सिंगांना माझे काही आर्टिकल्स आणि काही माझी पुस्तकं वाचली. त्यांना कितपत मराठी येतं वगैरे मला माहिती नाही, पण त्यांना तो मुद्दा पण कळतं, बोललेलं कळतं. ते छोटी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांचे 2 ऑफिशिएटिंग मराठी होते माहिती मला. बट दॅट दे वर नॉट द रिझन व्हाय मनमोहन सिंग कॉल. माझ्या भाषणातले त्यांना अनेक मुद्दे आवडले होते, पुस्तकातले आवडले होते. अर्थानुभूती म्हणून माझं पुस्तक आहे. त्याची पूर्वासुरी त्यावेळेला अर्थानुभव म्हणून होता, मग ती सुधारित करून मी अर्थानुभूती केलं. त्या मुद्द्यांसाठी त्यांनी मला बोलावलं होतं. ते उभ्या आयुष्यात नाही मी विसरणार. मला अचानक एक दिवशी मी ऑफिसमध्येही नव्हतो, मी एअरपोर्टवर होतो ट्रूपच्या निमित्ताने. तर मला फोन आला की मनमोहन सिंग तुमच्याशी बोलू इच्छितात. मला वाटलं कोणतरी मस्करी करते आणि डॉक्टर मनमोहन सिंग असेल हे माझ्या डोक्यात नाही. मनमोहन सिंग नाव अनेकांचं असू शकतं. बट ही वॉज आधी पहिले त्यांचे OSD बोलले आणि मग ते बोलले की त्याने तुम्ही भेटाल का? कोण नाही म्हणेल. मी भेटलो. तर मी पुरता आत नाही गेलो. त्यावेळेला ते म्हणले कोणत्या सरकारी खात्यात कामाला होतास? म्हटलं कुठच्याच नाही. मग म्हणे तुला हे कसं कळलं? म्हटलं नाही, हे माझे कंजेक्चर्स आहेत. कारण पॉलिसी रिफॉर्म्स मागे पॉलिटिकल कंपल्शन्स पेक्षा सोशल कंपल्शन्स होती का, ग्लोबल पेक्षा लोकल होती का, असे ती माझी थीम होती. पण शेवटी हे पंतप्रधान तुम्हाला भेटायला बोलावतात तेव्हा तुमची स्थानिक पोलीस पातळीवरती सगळी व्हेरिफिकेशन झालेली असतात, तुमची पॉलिटिकल लिनिंग माहिती असतात. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं की ते काँग्रेसमधली त्यांची राजकीय कारकीर्द आहे आणि माझी तर सगळी लिनिंग जिकडची आहेत, रायटिस्ट आहेत, बीजेपीस्ट आहेत. ते म्हणलं नाही, मी असं असं काम केलंय. तो पण त्यांना ती माहिती होती अर्थात. आणि व्हर्च्युअली हे असं काय म्हणजे त्यांनी माझ्या 3-4 पुस्तकातले असे फ्लॅग आउट करून ठेवले. एवढे कसे त्यांनी पण वाचले? तू हे असं का वाचतोय, तू का असं म्हणतोयस. व्हेरी नाईस. आणि ऑलमोस्ट आम्ही 7.5 ते 8 तास बरोबर होतो. काय म्हणतो? आणि आम्ही चर्चा केली. मी एकटा नव्हतो बोलत, तेही बोलत होते. म्हणजे माझे मित्र म्हणले शेख्या जाईल तर काय ते बोलणार नाहीत म्हणजे हे ऐकतील, तसं नव्हतं. आणि त्या भेटीचं मला त्या तिघांनाही भेटल्यानंतर ना मला ही 2 वैशिष्ट्य फार आठवली. त्यातला एक मुद्दा सांगतो की जो मोकळेपणाने मी सांगू शकतो. माझ्या भाषणातला आणि त्या पुस्तकातला एक मुद्दा असा होता की भारताला आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या वेळेला आपल्याला अत्यंत चांगली पॉलिटिकल सगॅसिटी असलेला प्राईम मिनिस्टर आणि त्याच्या बरोबरीने फायनान्सवरती घट्ट पकड असलेला अर्थमंत्री मिळतो, त्या वेळेला आपण ब्रेक इव्हन करतो, अदरवाईज नाही करत. खरंच मी पुरता आत नाही गेलो तर ते म्हणले तू असं लिहिलंयस, उदाहरणं सांग. म्हणजे ही वॉज सो प्रिपेअर्ड ऑर अदर चार्जड अप. तर मी सुरुवात केली. पंत नेहरू आणि CD देशमुख, अमुक तमुक तमुक तमुक. शेवटचं उदाहरण सांग. म्हटलं अटल बिहारी वाजपेयी आणि यशवंत सिन्हा.
ते म्हणले हे परत कधी होईल. हा. अटलजी हयात होते तेव्हा, 2015ची गोष्ट. आणि मग मला माहित नाही, आज विचार केला तर मी पुन्हा हे उत्तर देणार नाही. पण त्यावेळेला माझ्या तोंडून निघून गेलं की अटलजी पंतप्रधान आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री. जबरदस्त. तुम्ही असं म्हणलात ना, त्या माणसाची रिॲक्शन सांगतो. ते उठून उभे राहिले, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, ते आत गेले, संपूर्ण तोंड धुवून आले आणि मला म्हणले पुन्हा कधीही हे वाक्य म्हणू नकोस. म्हणलं का हो? म्हणलं अरे आता मोदीजी पंतप्रधान झालेत म्हणून नाही म्हणत. माणसाची क्लॅरिटी बघा. म्हणजे आता जे जे संसदेत बसलेत ना, सभापतींच्या दोन्ही बाजूला, त्यातल्या प्रत्येकाची ही मनोमन इच्छा असेल की अटलजींच्या बरोबर काम करायला मिळावं. आपण आज जे राजकारण बघतो त्यावेळेची पातळी पहा. या तिघांचंही वैशिष्ट्य पहा. हे तिघही माजी पंतप्रधान आहेत, तरी एक राजकारणात नसलेला मुलगा, ज्याला राजकारणात यायचं नाहीये, त्यांच्या तुलनेत मी यक्कश्चित आहे. खरंच आहे. पण हा असं लिहितो, त्याचं कौतुक केलं पाहिजे. तो असं का करतो हे आपल्या पॉलिसीविषयी लिहितोय, तो त्याच्याकडे कसं बघतोय हे जाणून घ्यावं. ही इंटेलेक्च्युअल कमिटमेंट आहे. काहीतरी वेगळा विषय त्यांना ऐकायला मिळेल. बाबा तो असं का म्हणतो हे आता काय, त्यांच्या पॉलिसीचे भले बुरे जे काय राजकीय परिणाम व्हायचे होते ते होऊन गेले होते, त्यांच्या स्वतःच्या, त्यांच्या पक्षाच्या. तरीही आपण ही पॉलिसी केली. आज हा माणूस असं का इंटरप्रिट करतो, आपण त्याला कॉन्ट्रीब्युट करू शकतो का, ही जाणीव. यातनं अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या या कश्चित माणसाला ही स्फूर्ती मिळते. हे या तिघांचं कंट्रीब्युशन. या तिघांचं एकमेकात असलेलं जे अंडरस्टँडिंग आहे, व्यक्ती म्हणून, पॉलिटिशियन म्हणून, जबाबदार राज्यकर्ते म्हणून, ऑसम. म्हणजे त्याचे नंतर अनेक दाखले वेगवेगळ्या पुस्तकात आले, आमच्या चर्चेत आले. आपण वेळेच्या अभावी ते नको घ्या. पण आयुष्यात सांगतो, मी घरी गमतीने माझ्या दोन्ही मुलांना सांगतो, मला पद्मश्री मिळाली का? नाही. मिळेल का? माहिती नाही. पण या तिघांना इतके तास भेटायला मिळणं हे माझ्यासाठी पद्मविभूषणच्या वरच आहे. खूप 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 रिअली इट्स अ व्हेरी. आणि अगदी 1 to 1 कुठचाही प्रिज्युडाईस नाही, पॉलिटिकल प्रिज्युडाईस नाही, एज प्रिज्युडाईस नाही. अरे तुला काय कळतंय अशी वृत्ती नाही. टेल मी, आय विल करेक्ट युअर लॉजिक. म्हणजे अटलजी आणि मनमोहन सिंगांच्या बाबतीत तर एक वेळ अशी आली की ते म्हणले मला की तू तुझं मत नको बदलूस, कारण ते तुझं मत आहे. पण त्याच्यात हेही घटक आहेत, हे लक्षात घे. काय सौजन्य आहे, काय सौजन्य आहे. ते म्हणू शकलं असतं की मूर्ख आहेस तू, तुला काय कळतंय, आम्ही ते पॉलिसी केले, वी वर ऑन द स्पॉट, तू साल्या पोस्टमार्टम करतोय, असं म्हणले तर चूक नव्हती. पण तरीही पुढच्या माणसाचं मत वेगळं असू शकतं, पण ते असण्याचा अधिकार आहे. बरं मी काय करू शकतो, त्यांचं काही वाकडं करू शकत नाही. ते काही अगतिकतेतनं नव्हतं करत, त्यांच्या बुद्धिमत्तेतनं करत होते. हे शिकायला मिळालं की यू कॅन बी फर्म विथ यूथ बट यू शुड रिस्पेक्ट अदर्स. व्हेरी नाईस. खूप सुंदर. ऑलरेडी आपण खूप काही छान पैकी आतापर्यंत गप्पा रंगल्यात. आपण एक छोटेसे ब्रेक घेऊया आणि आता रॅपिड फायर राऊंड कडे जाऊया आणि एक राऊंड करून मग ब्रेक ऍक्च्युअली घेऊया. 2 छोटे छोटे राऊंड आहेत, आपण घेऊया आता. पूजा, नाही आता आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया. 1 word आन्सर्स. ओके. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की कदाचित हे पूर्ण 20-25 प्रश्न झाल्यानंतर टिळकजींना काय आवडतं, कसे आहात, काय असं दिसेल, असं आम्हाला छोट्या ह्याच्यात समजायला एका शब्दात उत्तर. तर तुम्ही न जास्ती विचार न करता सांगायचं. येस, मनाला येईल ते सांगायचं. 1 मिनिट. येस सर. पाणी वगैरे नको. येस. तर दिस इज फेवरेट मूवी, हिंदी, मराठी, कुठलाही असेल. फेवरेट मूवी रोजा. ओके. फेवरेट मूवी ऍक्टर संजीव कुमार. ओके. अगोदर. ओके. फेवरेट मूवी ऍक्ट्रेस दीपिका पदुकोण. वा. अगोदर मध्ये कोण आठवते? हो, नीतू सिंग. वा मस्त. फेवरेट ऐकतात ना ते पण, असू द्या, त्यांना माहिती आहे. येस. फेवरेट गेम इन चाइल्डहुड. लहानपणी तुम्ही काय खेळत होता काही? बॅडमिंटन. ओके. आता कधी खेळायला मिळतं का? नाही, आता पायात दुखतात, नाही खेळत. ओके. पण ओके. गेम टू वॉच
और प्ले काय आवडतं जास्ती? गेम टू वॉच. वॉच कुठला गेम? क्रिकेट. आता पण बघतो? हो हो लहानपणी पण बघत होतो? हो. ओके. तुमचा मोबाईल गेम आहे का कुठला? कुठलाही नाही, मला आवडत नाहीत, खेळता येत नाहीत. व्हेरी नाईस. फेवरेट पास टाइम काय तुमचा? वाचन. वाव, त्यालाच लागून बुक टू रीड कुठला? कुठलं डायरी ऑफ पुस्तक? हो, डायरी ऑफ ॲन फ्रँक पहिलं, ओके. आणि वंशवृक्ष एस.एल. भैरप्पा. हो हो. आता सध्या कुठलं वाचताय तुम्ही? हो, प्रचंड वाचतोय. तरी मी सध्या आता सचिन नंदानी लिहिलेलं हेडगेवार हे चरित्र पुन्हा वाचतोय, क्या बात आहे. आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशांचं समग्र साहित्य 18 खंडात आलंय ते वाचतोय. सुपर्ब. तुमचं फेवरेट नाटक? तुम्ही नाटक मला काही सांगायचंय वसंत कानेटकर, आणि सध्याच्या काळात आवडलेलं नाटक म्हणजे कोडमंत्र, मुक्ता बर्वे. सुपर्ब. फेवरेट क्रिकेटर तुमचा? गुंडप्पा विश्वनाथ. हा, स्क्वेअर कट. हो. फेवरेट म्युझिक डायरेक्टर? फेवरेट म्युझिक डायरेक्टर मराठीमध्ये सुधीर फडके, ओके. हिंदीमध्ये खय्या. क्या बात आहे. फेवरेट सिंगर? फेवरेट सिंगर मराठीमध्ये सुधीर फडके, हिंदीमध्ये किशोर कुमार. हा हा, क्या बात आहे. फेवरेट गाणं सॉन्ग कुठलं? फेवरेट गाणं सुजाता मधले कोणतीही. सुजाता मधलं कोणतंही. सुजाता मूवी ना, हो, हिंदी हो, मधलं ना? नूतन. कधी गुणगुणता? छे, माझ्या घरात बंदी आहे, घर सोडून जाते. म्हणून इथे विचारलं. नाही, नको. ते नाही, माझ्या बायकोनं आणि मुलांनी आधीच सांगितलं, बाळा तेवढे जरा जगावर अत्याचार करू नको, बोलून करतोस पण तेवढे तरी करू. कुठलं गाणं त्याच्यामध्ये? मग नाट्यसंगीत. मग नाट्यसंगीत कुठलं? नाट्यसंगीतामध्ये मला कट्यार काळजात घुसली मधली, नाटकातली, सिनेमातली नाही, कोणतंही गाणं चालतं. सुरत पिया की खूप आवडतं. वाव. 2 लाईन नको. जरा नाही येणार नाही. आमच्यासाठी. नाही, नको. बघा तुमच्या चेहऱ्यावरती जे हास्य आले ना, ते मला अनुभवायचं आम्हाला सगळ्यांना. तुमचंच उत्तर देतो, इथे गुणगुणून पण नंतर घरी परत जायचंय, ते प्रॉब्लेमॅटिक होईल. ओके ओके. फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन इन इंडिया? भारतामध्ये कुठे जाण्यासाठी आवडतं म्हणजे? सिक्कीम, गँगटॉक. वाव, क्या बात आहे. सिनिक ब्युटी आवडते का? सिनिक ब्युटी ही आवडते, आणि मला त्याचं जॉग्राफिकल स्ट्रॅटेजिक स्थान आहे, हे महत्व मी आयुष्यात विसरू शकत नाही. वाव. ट्रॅव्हल डेस्टिनेशन फेवरेट तुमचं अब्रॉड, बाहेर जाण्याचं? फारसं अब्रॉड मी गेलेलो नाही, पण परत अजूनपर्यंत गेलेलो नाही, पण जाण्याविषयी प्रचंड कुतूहल आहे. ते कुठे? ते सांगतो. ॲन फ्रँक आणि ॲडॉल्फ हिटलर असं सूत्र धरून मला त्यांच्याशी संबंधित जागा करायची आहे. त्याचं कारणही सांगून टाकतो, एका वाक्यात नाही होणार. हो, सांगा ना. त्या विषयावरती मला इंग्लिश आणि मराठीमध्ये एक पुस्तक लिहायचं आणि एक टॉक शो लिहायचा विचार करतोय. त्याची तयारी म्हणून मला तिथे जायला आवडेल. क्या बात आहे. लवकर सुरुवात करा. बिलकुल बिलकुल, मस्त. फेवरेट टीचर इन चाइल्डहुड, कॉलेज? दोन्ही सांगतो. हो. शाळेमधली माझ्या अत्यंत आवडत्या शिक्षिका सुवी साठे, सुलभा विश्वनाथ साठे, आणि कॉलेजमधला अत्यंत म्हणजे माझ्या आयुष्य त्यांनी बदललं, डॉक्टर बी.जी. बापट आणि प्रोफेसर मिसेस भिडे. वा, ते प्रिन्सिपल होते? डॉक्टर बी.जी. बापट प्रिन्सिपल, मुलुंड कॉलेजचे पहिले प्रिन्सिपल. वाव. त्या माणसामुळे मी बोलायला लागलो, त्या माणसामुळे मी लिहायला लागलो, आणि त्या माणसामुळे मी माणूस झालो. क्या बात आहे. वा. फेवरेट पॉलिटिशियन? मी पॉलिटिशियन नाही, पॉलिटिकल लीडर, अगोदरचे आणि आत्ताचे. सांगतो. अगोदरच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी, आत्ताच्या काळामध्ये नितीन गडकरी. क्या बात आहे. वा वा. फेवरेट लीडर इन हिस्ट्री? फेवरेट लीडर इन हिस्ट्री शिवाजी महाराज. थोडासा 2 लाईन आणखी शिवाजी महाराजांविषयी. एक सांगतो, 2 गोष्टी. म्हणजे अशा खूप आहेत. नाही, मी म्हटलं तसं या विषयावर व्याख्यान मला करायचं. एक्झॅक्टली. मला असं फार वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक असं ती दोन्ही नावं घ्यावी लागतील. हो, येस. त्याचा म्हणजे टिळक आडनावाशी संबंध नाही. मला फार वाटतं ही 2 माणसं फार काळाच्या पुढची होते, पण त्या काळामध्ये जर ती झाली नसती तर आज आपण जे आहोत ते झालो नसतो. खरंच. या माणसांना आपण पिजन होलमध्ये ठेवतो, पण या माणसांचा आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आरमार या विषयाचा जेवढा अभ्यास होता तेवढा आपल्या अगदी आत्ताच्या क्षणापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्या कोणत्याही राज्यकर्त्याचा किंवा राजकारण्याचा नाही. खरंच. साधं उदाहरण घ्या की आज मगाशी आपण चर्चा करताना आत्मनिर्भरचा विचार केला, ज्याच्यामध्ये डिफेन्स आपण 75% इथे करू. कल्पना करा 1905च्या नागपूर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी केलेली ही मागणी. 1905. हो. त्यावेळेचं टिळकांचं वाक्य आहे की संरक्षणामध्ये परकीय भांडवल चालेल, संरक्षणामध्ये परकीय तंत्रज्ञान चालेल,
पण परकीय तंत्रज्ञान त्यांनी आम्हाला शिकवलं पाहिजे. कामगार माझे, सैनिक माझे, रॉ मटेरियल माझं, बाजारपेठही माझीच. आणि तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, आपल्याला अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात आरमाराची सुरुवात केली जबरदस्त. आणि त्याच्यामध्ये सर्व्हेलन्स आणि शिप बिल्डिंग दोन्ही आहे हे लक्षात घ्या. खरंच आज जेव्हा आपण म्हणतो ना की भारतीय नौसेना लाल समुद्रापर्यंत जाऊन चाच्यांचा पाठलाग केला, याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाली हे विसरताच येत नाही. क्या बात आहे. खरंच सुपर. फेवरेट स्टोरी यू हर्ड इन लहानपणी, किंवा अशा खूप गोष्टी आई बाबांनी सांगितल्या असतील, पण तरी सुद्धा एखादी जी माझ्या मनाला आजीने नाही, ती आयुष्य बदललं. माझ्या आजीनी बरेच वेळा ती मला सांगायची, कदाचित माझ्या वाह्यात स्वभावामुळे तिच्यावरती ती वेळ येत असेल, पण त्याचा इम्पॅक्ट आहे की मारुती रायांविषयी एक गोष्ट सांगितली जाते की भीमाला एकदा खूप गर्व झाला आपल्या ताकदीचा, आणि म्हणून मारुती राया रस्त्यामध्ये शिपटी पसरून बसले आणि भीमाला म्हणले, जरा उचलती, वय झालंय माझं, मला उचलता येत नाही. ही कथा आयुष्यात नाही विसरणार. क्या विशेषतः मला असं वाटतं की ती आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आपल्याला शिकण्याची आवश्यकता आहे. टेक्नॉलॉजी इज टेलिंग मी, जरा शेपूट उचलून दाखव. क्या बात आहे. रिलेट, मला आवडली गोष्ट वाटतं तुम्ही आता रिलेट केली ती, आणखी छान वाटलं. फेवरेट ड्रेस टू वेअर? मोदी जॅकेट. आता त्याला मोदी जॅकेट म्हणतात, पण मी 92 सालपासून घालतो, त्यामुळे खरं म्हणजे मोदीने त्याला शेखर जॅकेट म्हणलं पाहिजे. गमतीचा होता. त्याला सांगतो, मी आळशी माणूस आहे. मोदी जॅकेटचे किंवा ह्या पद्धतीच्या जॅकेटचे मला मनापासूनचे फायदे, कारण एवढं टुरिंग करायचो ना, एक तर आतला शर्ट चुरगळत नाही. बरं, त्याच्यावरती काळे जॅकेट घातलं का मोबाईल, चष्मा, बोर्डिंग पास, तिकीट आणि पुस्तक हे सगळं राहतं. कोण बॅगा घेऊन फिरणार? खरंच हात. आधार कार्ड ते 1000 वेळा विचारतात. ज्याच्याकडे आहे त्याचं आधार कार्ड विचारतात, नसेल त्याला हात सोडतात. ही काय भानगडे माहिती नाही, पण जॅकेट आवडतं, खूप आवडतं. छान. फेवरेट गॅजेट तुम्ही यूज कुठलं करता? मोबाईल? हल्ली मॅक्सिमम मोबाईल वापरला जातो. पूर्वी लॅपटॉपवरती पुष्कळ काम, पण मोबाईल आहे माझं फेवरेट. म्हणजे रिटायर झाल्यापासून मी लॅपटॉप उघडलेलाच सुद्धा नाही, हे एक पुरतं सफिशियंट. मस्त. म्हणजे वाचन पण त्याच्यामध्ये कधी कधी नाही. पुस्तक मी नाही, मी पुस्तक फिजिकल. मला ऑनलाईन पुस्तक वाचता येत नाही, मला समाधानच होत नाही. अहो म्हणजे इतकं मला ते वाचन म्हटलं ना, का दररोज सकाळी 5 पेपर वाचल्याशिवाय मला चैन नाही पडत. ते आदल्या दिवशी चॅनलवरती चौथा असेल, अगदी आजच माझ्या युट्यूबवरती सकाळी वाचता वाचता म्हणून मी वेगळं रेकॉर्डिंग केले त्याच्या संबंधातले. मस्त. तुमचे फ्रेंड्स, जवळचे फ्रेंड्स कुठले आहेत? प्रचंड. तरी माझे, मी मगाशी म्हटलं तसं, आमचा स्वतःच एक त्याला क्लोज युजर ग्रुप असं म्हटलं जातं. मी आहे, सतीश अटकेकर आहे, विनायक आगटे आहे, शिरीष खटी आहे. हे मित्रांमध्ये झालं. तशा मैत्रिणी आणि त्यांचे नवरेही आहेत. छान छान छान. मस्त. आणि तुम्हाला नॉर्मली इन्फ्लुएन्स कोणाचा होतो का? प्रत्येकच वैवाहिक नवऱ्याला बायकोचा इन्फ्लुएन्स होतो, पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्यावरती व्यक्तीपेक्षा सुद्धा एखाद्या कल्पनेचा किंवा संकल्पनेचा प्रभाव लवकर आणि जास्त पडतो. होतो. सो नाईस, सो नाईस, सो नाईस. मस्त. तर ही राऊंड तर तुम्ही सिक्सर मारलीच आहे फटाफट. मित्रांनो, आपण आणखीन एक ब्रेक घेतोय. आता दुसऱ्या राऊंड कडे आपण जातोय. तो रॅपिड फायर राऊंड आपण बघूया. एक क्वेश्चन असे आहेत की आपण मगाशी एक शब्दाचे होते, आता पण तसेच, पण जरा वेगळ्या तऱ्हेने. ठीक आहे? तुम्हाला चहा की कॉफी आवडतं? कॉफी. स्ट्रॉंग फिल्टर कॉफी. वा वा वा. व्हॉट्स मोर स्ट्रेसफुल, बजेट डे का व्हॉट्सअप फॉरवर्ड्स? व्हॉट्सअप फॉरवर्ड्स. बजेट डे माझ्या हल्लीकडच्या काळात इन्कमचं साधन आहे, त्यामुळे त्याला कसं स्ट्रेसफुल म्हणून. इफ सेबी वॉज अ सुपर हिरो, व्हॉट वुड बी इट्स सुपर पॉवर? त्यांची सुपर पॉवर काय असली असती? कॉन्शियस इंटेलिजन्स अँड सर्व्हेलन्स. हो ना. सो नाईस. मोर कन्फ्युजिंग, जीएसटी फॉर्म्स और असेंबलिंग कुठलेही फर्निचर वगैरे? जीएसटी फॉर्म्स. मोस्ट कन्फ्युजिंग. हो. ओके. एका चांगल्या कन्सेप्टची अत्यंत घाणेरडी अंमलबजावणी म्हणजे जीएसटी. हो ना. आणि त्याच्यात बदल होणार नाही, कारण सरकारला असं असून सुद्धा दरमहा मिळणारं उत्पन्न वाढतंय. म्हणजे मिळतंय ते वाढतंय, ते कशाला असायचं? प्रत्येक बजेट प्रश्नाला तुम्हाला जर 10 रुपये मिळाले असते
तर तुम्ही आतापर्यंत किती बनवले असते? म्हणजे एवढे तुम्ही बजेट सेशन्स केलेत म्हणून विचारलं प्रश्न. 100 रुपये म्हणा त्याला. नाही नाही, 10 रुपये चालतील. 100 रुपये कोण देणार? भाषणाला येतात हे काय करतात? तरी सुद्धा 50-60 कोटी सहज मिळाले. हो ना, खरंच खरंच खरंच. म्हणजे एवढे तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर सगळीकडे मास्टर मास्टरपेक्षाही तुमच्या सांगण्याचा जो नाही पद्धत कदाचित आवडत असेल. नाही, मी गमतीने, तुम्ही वेगळ्या पद्धतीने हो, प्रश्न विचारला, पण आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मी नेहमी गमतीने म्हणतो हो की बजेट पेशन्स किंवा बजेट सेशन्स मध्ये मी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं, हा गेम ऑफ व्हॉल्यूम आहे, गेम ऑफ मार्जिन नाही. खरंच आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय झालं माहितीये का, की मोठेपणा म्हणून नाही सांगत मी, 50-60 कोटी सांगताना अंडर एस्टिमेट करत असेल कदाचित. की मगाशी तुम्ही विचारलं की माझ्या आधी बजेटवर कोण बोलत नव्हतं का, मराठीत असेल, हिंदीत असेल, exactly. इंग्लिशमध्ये प्रचंड मोठे लोक बोलत. पण त्यांच्यात आणि माझ्यात सगळ्यात मोठा फरक असा आहे, चांगला वाईट मला माहिती नाही, पण फरक आहे की ते मर्यादित वर्ष बोल. 2026ला मी जेव्हा बोलायला उभा राहीन आता पुढचं बजेट येईल तेव्हा, ते माझं बजेट विश्लेषणाचं सलग 40वं वर्ष आहे. ते एकाच भाषेत बोलत होते. मी मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, गुजराती इथे बोलतो. नानी पालखीवाला माझ्या आधीचा रेकॉर्ड, पण 33 वर्ष ते एकट्या मुंबईत बोलायचे. फक्त 2 वर्ष ते मुंबई आणि चेन्नई बोलले. आमच्या घरी गमतीने म्हणतात लोक बोलत आहेत कधी, मग मी आग उचलतोय कधी, अशी माझी स्थिती आहे. बरोबर. तिसरी गोष्ट, मी परदेशातही बोललो. चौथी गोष्ट, तुम्ही जे प्रश्न म्हणलात ना, त्याला पैसे न लावण्याचं कारण असं, मी जितकं सार्वजनिक, ज्याला आपण पब्लिक लेक्चर म्हणतो, तेवढी करतो, तितक्याच संख्येनं वर्षानुवर्ष बजेटच्या नंतरच्या आठवड्यामध्ये प्रायोरिटीने मी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट्स मध्ये बोलतो. सुपर. आणि परमेश्वराची कृपा, माझ्या गुरुजनांची कृपा, कित्येक इन्स्टिट्यूट अशा आहेत की तिथे साहजिक बॅचेस बदलतात. जाणारी बॅच येणाऱ्या बॅचला सांगून जाते बजेटला शेखरला बोलवा. एक्झॅक्टली. त्या प्रोफेसरना मी म्हणणार आता तर सगळं ऑनलाईन असतंय. ते म्हणले, ते शांतपणे सांगतात की शेखर, आम्ही बरेच जण गुगलवर मिळतं ते बोलतो, तू गुगलच्या बाहेरचं बोलतोस, त्यामुळे प्रश्न जास्त असतात. आणि याचं रेकग्निशन माझ्या कधी लक्षात आलं की ही माझी जबाबदारी आहे, माझं कौतुक नाही आहे. एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं, त्यांना माझी तारीख झाली की बजेट आज आले आणि मी 2 महिन्यांनी बोललं तर काही मजा नाही ना. तुम्ही मगाशी म्हणलं, तुमच्या एका प्रश्नाच्या उत्तरात मी म्हणलं ना, मी रात्री सेशन केलं, त्याची सुरुवात बजेटमध्ये झाली. ओके. पुण्याच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये मी रात्री 10:30 ते 12:30 असं एक सेशन घेतलं. मुलांचे प्रश्न संपले नाहीत म्हणून इन्फॉर्मली मी म्हटलं जरा कॉफी पिऊन द्या, कारण मी डेहराडूनहून पुण्याला उतरलो आणि त्याचं सेशन घ्यायला गेलो होतो. डेहराडूनलाही मिलिटरी इन्स्टिट्यूटमध्ये मी डिफेन्स स्ट्रॅटेजीजवरच बोलायला गेलो होतो. आणि मग कॉफी प्यायलो. आता म्हणले, सर नाहीतरी तुमची सकाळची गाडी, तेव्हा माझी काही कार नव्हती. एक्झॅक्टली. मग आम्ही पायऱ्यांवरती पुन्हा स्टेशनवरती गप्पा मारीत बसलो. म्हणून मी म्हणलं या प्रश्नांचा, मी प्रश्नांना एनकरेज अशासाठी करतो की त्यामुळे माझं मला कळतं की अरे या विषयाकडे मी एका व्यक्ती म्हणून या सेट नोशननी बघतोय, कारण माझं एक्सपोजर इतकंच आहे. एक्झॅक्टली. पराय नेसरीकरांचं एक्सपोजर वेगळं असतं ना, आणि बजेट सगळ्यांसाठी असतं. त्यामुळे मी कधी पैसे द्या असं नाही किंवा प्रश्नांची संख्या, मी प्रश्नोत्तरांसुद्धा म्हणतो आता आपण अधिकृत कार्यक्रमात थांबू, म्हणजे आयोजकांना थांबता येईल, आपण नंतर बोलू. बरोबर बरोबर. हाऊ डू यू स्टे सो काम, म्हणजे एवढं शांत कसं राहता? योगा की बजेट अनुभव? योगाचा काही संबंध नाही. उभ्या आयुष्यात बोलण्या आणि झोपण्या व्यतिरिक्त मी कोणताही व्यायाम केलेला नाही. शांत राहायचं माझ्या घरच्यांच्या मते म्हणजे मी जातीवंत, निर्लज्ज आणि खोडगा आहे, सदा सुखी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वयाच्या 66व्या वर्षात, म्हणजे मी गमतीने म्हणतो घरी, 66 वर्षाचं वैयक्तिक आयुष्य, 45 वर्षाचं सार्वजनिक आयुष्य आणि जवळजवळ 40 वर्षाचं व्यावसायिक आयुष्य, यातनं एक शिकलो, बदलण्याची इच्छा असणं वाईट नाही, पण आपण सगळं बदलू शकतो असल्या भ्रामक कल्पनेत राहू नये. याच्यात अध्यात्म परमार्थ काही नाही, निखळ स्वार्थ आहे. अरे बाबा तो नाही ना सुधरत, मर ना तू, चुकानं जा. छान छान. विच इज हार्डर टू मॅनेज, फायनान्स और व्हॉट्सअप फॅमिली ग्रुप? व्हॉट्सअप फॅमिली ग्रुप. हो ना, कारण फायनान्स मध्ये एखादं उत्तर दिलं नाही तर कोण बोंबलायला उत्तर विचारायला येत नाही. फॅमिली ग्रुपमध्ये म्हणजे शिष्ट आहे, उत्तर देत नाहीये. मी याला
तुमचे पण असतीलच ग्रुप प्रचंड आहेत. असतातच. प्रचंड आहेत. करणार काय? मोठ्या नाही. कुटुंबात नाही येतो. हो एक्झॅक्टली. एव्हर वॉन्टेड टू से ये सब दोगला पण है, असं कधी झालेलं का? म्हणजे मीटिंग मध्ये असं कधीतरी होतं का हो. की कधी हो हो हे सगळं ढोंग आहे हो म्हणायचं असं वाटलं, असं कधी होतं? हो आणि म्हटलंय कधी? हो स्वतःलाच म्हणलं फक्त, दुसऱ्याला नाही. Okay. नाही नाही, अगदी अगदी मोकळेपणाने सांगतो हो. ना. अहो, माझ्या व्यावसायिक आयुष्यात अशा संघटनात मी काम करत होतो हो की माझं काम होतं त्या संस्थेला इतर ठिकाणी डिफेंड करणं. मलाही मनोमन माहिती असायचं का रे पांडुरंगा, तुला करायची होती की नाही ही गोष्ट खोटी वेगळी, पण ती चूक आहे हे मान्य कर ना. तू ऑलरेडी ऑफिसमध्ये त्याच्या तुझ्या व्यावसायिक आयुष्यात त्यातली रेक्टिफिकेशन मेजर सुरूही केलेले असतात, पण मी हे जाहीरपणे नाही ना सांगू शकत. बिलकुल. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर देताना मनोमन तुमचं कॉन्शियस खातं हो तुम्हाला. कित्येक वेळेला आपली मुलं लहानाची मोठी होत असताना त्यांना एक गोष्ट सांगावी लागते. ते आपल्याला तीच म्हणायची असते असं नाही, पण त्यांचं किंवा आपलं वय नसतं की आपण त्यांना खरी गोष्ट सांगू शकू. त्यामुळे होतं, अपरिहार्यपणे होतं. व्हॉट्स युअर फेवरेट फायनान्स मिथ? अर्थसंकल्पाबाबतला सगळ्यात मजेदार गैरसमज असा कुठला आहे? लोकांच्या मध्ये असेल किंवा नॉर्मल किंवा तुमच्या मते? नाही नाही, सगळ्यात मोठा गैरसमज आहे, राहतात तो राहावा, हा, त्याशिवाय माझ्या भाषणाला लोक येणार नाहीत. 2 आहेत. तुम्ही उत्तर पण देताय त्याचं. हो हो, सगळं की एखाद्या अर्थसंकल्पातनं सगळ्यांना सगळं मिळेल, हा जो काही गैरसमज राजकारणी निर्माण करतात, ह्याच्या इतका गैरसमज नाही. नाही. आणि दुसरं, अशा सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं शेखर भाषणात देतील, हा जोपर्यंत श्रोत्यांचा गैरसमज आहे तोवर माझी चांदी आहे. वा वा, छान. एक आता जरा हटके आहे प्रश्न, बघा जमतो कसा. इफ बजेट स्पीचेस हॅड अ बॅकग्राऊंड म्युझिक, बजेट स्पीच तुमचं चाललंय आणि बॅकग्राऊंड म्युझिक असेल एक्झाम्पल किंवा काही, तर कुठलं गाणं सुचतं त्यावेळेला? होऊ शकतं. नाही, सगळ्यात पहिल्यांदा अर्थमंत्री भाषण करत असतील संसदेत तेव्हा असू दे, किंवा त्या अर्थसंकल्पावर मी बोलत असेल, बॅकग्राऊंड काय असेल? बॅकग्राऊंड म्युझिक नको. नको. कारण ना, तो अर्थसंकल्पच काही काही वेळेला इतका कर्कश असतो, त्यात आता आणखीन याला कुठं घेऊ. अगदी घ्यायचंच असेल हा. तर दुनिया सब गोल है. बस मी तेच म्हटलं की ओव्हरऑल काय कुठलं गाणं सूट होईल? एनी टॅलेंट अपार्ट फ्रॉम बिंग फायनान्स विझार्ड, म्हणजे सिंगिंग, डान्सिंग? तुम्ही डान्सिंग पण करत होता, तुम्ही कॉलेजमध्ये म्हणालात. सिंगिंग तर मी नाही म्हणताय, पण नाही, तरी तो चॉटपणा होता. नाटकात काम मी खूप चांगलं करतो. काय म्हणताय? हो, माझ्या कॉलेजच्या दिवसात मी सलग 4 वर्ष राज्यनाट्य स्पर्धेत काम केलंय. हो, सुपर्ब. अगदी नुकतंच दाजीशास्त्री पणशीकरांचं निधन झालंय. दाजीशास्त्री पणशीकरांनी माझी 2 भाषणं ऐकली सलग, आणि त्यांनी प्रभाकर पंत पणशीकरांना सांगितलं होतं की याला नाटकात घे. ऑफरही आली होती, क्या बात आहे. पण माझ्या काही वैयक्तिक अडचणींमुळे मी जाऊ शकलो नाही. ते नाटकही सांगतो. हो, एका टप्प्यावरती मला काही सांगायचंय मध्ये मी काम करीन का काशीनाथ घाणेकर करत असत. ते वा वा. सुरुवात, म्हणजे तो एंड रोल सुरुवात वेगळ्या भूमिकेतनं झाली असती, याच्याकरता विचारणा झाली होती. आणि एकदा सूर्याची पिलमध्ये मोहन गोखले जे काम करायचे त्या हो. भूमिकेसाठी, वा 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 वा, नाही मी चांगले छान. आता उत्तर देताना मी नाटक करत नाहीये, पण मी नाटकात काम चांगलं काय करतो. छान छान छान. मला वाटतं त्याच्यावरती आपल्याला वेगळं बोलायला पाहिजे. छान, पण मस्त. एव्हर डे ड्रीम ड्युरिंग अ बोरिंग सेमिनार? ऑलवेज. कारण मी सोडून बाकीच्या सेशन मला बोरिंग होतात असं इतरांचं म्हणणं आहे. नाही, गमतीचा मुद्दा अगदी पण मोकळे. नाही, हो, नाही नाही नाही, कधीतरी असं हो होतं. हो, होतं होतं होतं. सगळ्यात अगदी मोकळेपणाने सांगतो, माझ्या नोकरीच्या कामाचा भाग होता, त्याच्याकरता मला पगार मिळत होता. हो. CMMI नावाचं एक लेव्हल सर्टिफिकेट, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन असतं. आणि सुदैवानी दुर्दैवानी व्हॉट एव्हर इट इज, NSDL ई गव्हर्नन्स प्रोटियन म्हणजे आत्ताची ही एकमेव कंपनी आहे की ज्याला सलग 3 वेळा लेव्हल 5 सर्टिफिकेट क्या मिळालं, बात आहे. आणि त्या 3ही वेळचा हेड ऑफ द डिपार्टमेंट मी आहे. वा वा. त्याची जी हिअरिंग असतात ना, तो जो कन्सल्टंट आहे तो त्या बिचाराचं काम नाही, म्हणजे दोष नाही हो, त्याला त्याचे पैसे मिळतात. तो जे काय पखवतो ना, त्याला कधीतरी सांगावं लागतं, हे बघ पांडुरंगा, तू जे सांगतोयस किंवा मी जे बोलतोय, ह्या कशावरतीही त्या लेव्हलचा रिझल्ट अवलंबून नाहीये. काय करायचं ते कर, मी सही करतो, तू मला लेक्चर दिलंस असं पण बंद कर, हे अगदी होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यात दोष नसतो त्या बिचाराचा, त्याला फॉर्मॅलिटी पुरी करावी लागते. आय कांट हेल्प इट. सो नाईस. एव्हर गिव्हन अ बजेट अनालिसिस इन अंडर 2 minutes? येस. 2 minutes? होय.
अहो अनेक मोठ्या चॅनल्सना बाईट द्यावा लागतो, तो काय तसंच असतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अनेक सेशन्समध्ये म्हणजे अगदी तुम्ही चॅनल्सवर बसलात तरी त्यांची जेव्हा अर्थसंकल्प संपतो, अर्थमंत्री थांबतात, त्यावेळेला जेव्हा यांचं पॅनल डिस्कशन सुरू होतं त्यावेळेला पहिलं असं असतं, आत्ता अगदी 2 मिनिटात उत्तर द्या, मग आपण कमर्शियल ब्रेक घेऊ आणि परत जाऊ. तेव्हा 2 मिनिटाच्या आत बोलावंच लागतं. तुम्ही कधी स्वतःचं नाव गुगल वरती शोधलंय का? गुगल युअर ओन नेम? हो. कधी शेवटचं कधी झालं तरी 10-12 वर्ष झाली. ओके. नाही काय झालं तर ते सांगतो, जे मी ते केलं नसतं. हो नाही मला नाही जाऊ द्या. माझ्या घरच्यांच्या मते मी अत्यंत येडा माणूस आहे, स्वतःच्या प्रेमात पडले, अकंठ बुडलेला आहे. त्याला इंग्लिश शब्द आहे तो मला येतो, हो, पण मला आवडत नाही म्हणून तर मी वापरणार नाही. नाही त्याचं झालं तर असं, तुम्ही नाव ऐकलं असेल, माधव जोशी म्हणून आहेत, आमचे ज्येष्ठ मित्र आहेत, टाटाचे मोठे आहेत. ते मी शाळकरी विद्यार्थी असल्यापासून ओळखतात. तर ते एकदा मला त्यांचा फोन आला, जे ही वॉज सिरियस, चांगला सज्जनच माणूस आहे. कारण चंद्रशेखर टिळक या नावाचे 5-7 जण होतो आम्ही, आणि त्यातले आम्ही 3 जण फेमस होत 3 वेगवेगळ्या कारणांसाठी. पण ते कुठेतरी एकाच त्या पाहणीमध्ये ते काहीतरी मिक्स झालं. तर त्यांना माधव जोशींचा एकदा मला फोन आला. ते म्हणले, अरे चंद्रशेखर टिळक, म्हणजे ते माझ्यासाठीच गुगल करत होते, कारण त्यांनी ऑफिसला फोन केला, त्यांना काही माहिती हवी होती अर्जंटली म्हणून, आणि मी टूरवर होतो. त्यामुळे ऑफिस म्हणते सर फ्लाईटमध्ये असतील आत्ता, म्हणून तो म्हणला बघू गुगलमध्ये पटकन कुठे काही मिळालं तर ते एक वेगळ्याच शेखर टिळकची एक लाईन माझ्यात आली होती, म्हणून त्याने मला फोन केला. नंतर तोपर्यंत मी लँड झालो होतो, आणि ते शेखर ते म्हणतात म्हणजे खरंच असेल, म्हणून नंतर मी रात्रभर, मला तेव्हा ते फारसं गुगल बिगल अजूनही जमत नाही सर्च करायला. माझं तरुण सहकारी होतं, त्याला म्हटलं जरा बस रे माझ्या शेजारी, जातो कुठं एअरपोर्टवरनं हॉटेलला जातो, त्याला माझ्या कारमध्ये बसण्यापासून गत्यंतरच नव्हतं. त्यावेळेला माझं स्वतःचं नाव मी सर्च केलं. सो नाईस. कधी लाईफ टाईम मध्ये मॅच्युअर्ड, म्हणजे नंतर वय थोडंसं झाल्यानंतर आपण शेवटचं कधी रडायला आलं का? इमोशनल कधी झालात का? म्हणजे तुमची ही बाजू तर खूप, तुम्ही बोलताय बेधडक आणि सगळ्या गोष्टीत, कधी इमोशनल झालात का कधी? आणि काय प्रसंग आठवतो का? हो, चांगला आठवतो. तो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये घ्या एवढीच फक्त विनंती करतो प्लीज. माझ्या एनपीएसच्या दिवसापासून, म्हणजे 1 सप्टेंबर 2010 पासून मी काश्मीरशी माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक या क्षणापर्यंत निगडीत आहे. मी आता ऑपरेशन सिंदूर झालं म्हणून हे उदाहरण नाही देत आहे, माझ्या घरच्यांनाही तुम्ही हे विचारू शकता, व्हेरीफाय करू शकता. तर मध्ये एक अशी प्रक्रिया सुरू होती की एक शक्यता होती की काश्मीरमध्ये राहणाऱ्या 3 हिंदू मुली पोस्ट ग्रॅज्युएट करण्याकरता आमच्याकडे यायच्या, मुंबईत यायच्या होत्या, आणि त्या साधारणपणे 7-8 महिने माझ्या घरी राहतील अशी कल्पना होती. पुढे त्यांना दिल्ली युनिव्हर्सिटीत मिळाली आणि त्या आल्या नाहीत ही गोष्ट वेगळी. त्यातल्या एका मुलीचा मला एकदा मिसालवी नाव मी नाही सांगणार, कारण तो तिच्या सिक्युरिटीचा प्रश्न. येस प्लीज. तर तिचा एकदा रात्री 11-11:30 फोन आला. मी माझ्याच घरात बेडरूम मध्ये झोपलो होतो, तिचा फोन आला. ती एकदम अशी डिस्टर्ब वाटली मला. ती तिकडची राहणार. ओके. तिथेच राहत होती, तिथनंच फोन करत. ओके. ती म्हणली की मी तुमच्याकडे यायचं म्हणते, पण आम्ही काय तुमच्या देशाचे नाही का? काही आगापिछाने फोन उचलला. पहिला प्रश्न हा, म्हटलं जरा कूल डाऊन, तू माझ्यावरती फोन केला म्हणजे माझ्यावर विश्वास आहे म्हणून केला, तू माझ्याकडे येणार होती म्हणजे माझ्यावर तुझ्या घरातल्यांचा विश्वास आहे म्हणून. हो म्हणली, म्हणून तू फोन केला. म्हटलं पण काय झालं काय, आत्ता ट्रिगर काय आला? जे वी वर फायनलायझिंग द डेट्स अँड अदर्स, आणि एकदम हे कुठनं आलं? तर ती म्हणली की मला असं कळलं, खरं खोटं मला माहिती नाही, पण ते कळल्यापासून मी डिस्टर्ब येते, तुम्ही खरं आहे की नाही बघा, आणि मग म्हणून मी डिस्टर्ब आहे. म्हटलं बोला ना, बोल ना. तर ती असं म्हणली की मला असं कुणीतरी सांगितलं की जेव्हा काश्मीरच्या माणसं, व्यक्ती, विशेषतः तरुण, मग मुलगा मुलगी कोणीही असू द्या, ही जेव्हा इतर राज्यांमध्ये राहायला जातात तेव्हा समजा त्या माझ्याकडे येणार होत्या, म्हणून मी डोंबिवलीत राहतो, म्हणून डोंबिवली पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करावं लागतं, परवानगी नाही, इन्फॉर्म करावं लागतं. ही गोष्ट खरी का? हा प्रश्न मी जेव्हा ऐकला, ती म्हणली आमच्याविषयी इतका आशंका का?
आणि तिचाच प्रश्न होता की परमिशन घ्यावी लागते, ती व्हिसा सारखी. हा प्रश्न मी ज्या दिवशी ऐकला, मला स्वतःला मुलगी नाही, पण मी रडलो की एक मुलगी, तरुण मुलगा मुलगी मटेरियल आहे, ती आपल्या प्रगतीसाठी आपल्याच देशात शिकत असेल आणि तिने हा प्रश्न मला का विचारला हे मला ज्या वेळेला कनेक्ट झालं त्यामुळे मी रडलो. आपल्या देशामध्ये आजही मिझोराममध्ये तुम्ही एअरपोर्टवर उतरलात तर तुम्हाला इनलँड परमिट घ्यावं लागतं. एनपीएस करता मी घेतलाय, दरवेळेला नव्यानं घ्यावं लागतं. अरुणाचलमध्ये काही भागात जायला तुम्हाला इनलँड परमिट घ्यावं लागतं. नागालँडमध्ये काही वेळेला जायला इनलँड परमिट घ्यावं लागतं. आता या 3 राज्यांची काश्मीरमध्ये असलेले संबंध शोधा, म्हणजे मग ती मुलगी काय म्हणते हे कळेल. प्रत्येक गोष्ट शब्दात नको घालायला, आपण समंजस आहोत. मी खरं सांगतो, बरोबर, मी त्याही वेळेला रडलो, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना रडलो नाही, पण माझ्या डोळ्यात पाणी आहे. म्हणजे आपल्याला परिस्थिती किती वेगवेगळ्या पद्धतीनं नॉर्मल करायचे पहा. आणि हा पॉलिसीचा विषय आहे. इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने का होईना, मी 40 वर्ष पॉलिसीला काम केलंय आणि म्हणून मी त्या प्रश्नाने रडलो आणि आजही रडेल जोवर ही परिस्थिती नॉर्मल होत नाही ते. म्हणजे माझ्या क्षणभर असं मनामध्ये आलं की मला जर मुलगी असती, उद्या तिचं लग्न होऊन ती सासरी गेली तर त्याची परमिशन घ्या असं म्हणण्यासारखं आहे की नाही, आणि आपल्याच देशामध्ये. त्यामुळे मी रडलो, मी नाही नाकारणार. हे कुठलं इयर असेल सांगू शकता का? म्हणजे मी 2019 आर्टिकल 370 रद्द व्हायचं होतं, त्याच्यात थोडं आधीच असेल त्यामुळे. बरोबर. हा, तुमचे मित्र तुम्हाला कधी सतत फ्री सल्ला विचारतात का? सतत नाही टू म्हणणार. फ्रेंड्स आस्क यू अ फ्री फायनान्स ऍडवाइस ऑल द टाइम नाही तर, कारण तुम्ही त्याच्यातले तज्ञ. नाही, कधीतरी असं म्हणजे सल्ला असं नाही विचारला, ऍक्च्युअली पण काहीतरी कारण त्यांना माहितीये की हा एकदम पागल माणूस आहे. कसं जो सारखा सल्ला विचारतो ना तो साधारणपणे ट्रेडिंग वाला असतो, आणि मी ट्रेडिंगच्या पक्का विरुद्ध आहे. बाप जन्मात मी रेकमेंड करत नाही. पण कधीतरी चर्चा होते अशी की हे काय असं काहीतरी ऐकतोय, खरं आहे का, किंवा वेगळ्या पद्धतीने ते होतं. म्हणजे माझ्या व्यावसायिक आयुष्यात मी होतो तेव्हापासून माझे सहकारी, माझे मित्र माझ्याविषयी म्हणायचे की शेखर टिळक सरांच्या रडारवरती जी कंपनी नाही ती इन्व्हेस्टेबल असते. त्या म्हणजे रडारवर आहे म्हणजे काहीतरी गडबड काहीतरी आहे. बरोबर. म्हणून मग ही कंपनी तुझ्या रडारवर नाही ना असं विचारत असत, त्यालाही सल्ला म्हणताय. छान छान छान. व्हॉट्स युअर गो टू स्ट्रेस फूड? समोसा की आईस्क्रीम किंवा असं काही स्ट्रीट फूड? समोसा आवडतं, ऑल टाइम फेवरेट. वडापाव? नाही, वडापाव पेक्षा समोसा. वा, मी असंच लिहिलं पण तुम्हाला समोसा. वा वा. कधीही कितीही कुठेही हायजीन नावाची वस्तू न बघता काय समोसा, बुर्जी पाव असे पदार्थ खायला, मिसळ, पाणीपुरी, ह्याला जर हायजीन बघितलं तर उभ्या आयुष्यात खायला नको. हो. तुम्ही कधी एखादी एनी इन्व्हेस्टमेंट यू रिग्रेट असं कधी झालेलं आहे का तुमचं? पण मी एवढ्यासाठी विचारतो की फायनान्स मध्ये जरी किती असो कधीतरी चुकीचे काहीतरी, म्हणून हेच अगदी आय डू रिग्रेट. अगदी मोकळेपणे सांगतो, येस. काही निर्णय चुकतात. एक्झॅक्टली. कारण ती कंपनी वाईट नसते, पण त्याची वेळ टळून गेल्यावर तुम्ही घेता, किंवा काही कन्सेप्टच बकवास असते. तुमच्याकडे लक्षात असेल तर ते आपल्या भारतात होती सीडीएस, कंपल्सरी डिपॉझिट स्कीम. काय ठार येडेपणा होता त्यावेळेला. मी फारसा शेअर बाजारात नव्हतो, ते टॅक्स बेनिफिट होता, पण त्याचा रेट ऑफ रिटर्न चांगला आहे कोणीतरी सांगितलं, त्याचे पैसे मिळायला असे काही वेळ लागला. आणि एक वेगळ्या अर्थी बँकेचं नाव घेत नाही, तुमच्या लक्षात येईल, कधीतरी एकदा बाय मिस्टेक झाला, तिथं अकाउंट ओपन झाला होता आणि तो बंद करताना त्या बँकेने जो असा रडवला होता ना, तर असं वाटलं चूक केली आहे बँकेत, मी माझा अकाउंट उघडलाय. आणि सीडीएस, आय रिग्रेट इव्हन नाव. हाऊ डू यू डिफाईन फायनान्शियल पीस? फायनान्शियल पीस तुमच्या बाबतीत? या आय डू. आर्थिक शांती म्हणजे काय? म्हणजे माझ्या दृष्टीनं आर्थिक शांती म्हणजे
तुमच्या कुठच्याही गोष्टीसाठी नेमका तुम्हाला कधी किती पैसा लागेल आणि तो कसा मिळवायचा याचं चित्र स्पष्ट असणं ही आर्थिक शांतता आहे. वा, खूप छान. व्हॉट्स लॉंगर, गव्हर्नमेंट बजेट और फॅट वेडिंग? आजकाल लग्न Fat 5 wedding. 5 दिवस असतात. Fat wedding. म्हणून म्हटलं. ओके. व्हॉट्स युअर वन वर्ड रिॲक्शन टू युनियन बजेट? आत्ताचं झालेलं नाही, पण तरी सुद्धा एक नॉर्मल असं नेसेसरी इव्हिल. नेसेसरी. इव्हिल. ओके. तुम्हाला काय दिसतंय की 10 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये आणि 10 वर्षामध्ये आपला सेन्सेक्स कुठपर्यंत जाऊ शकतो असं वाटतं? मी जाऊ शकतो मधल्या शकतो शब्दावरती जास्तीत जास्त जोर देतो. हो, येस प्लीज. आता साधारणपणे 83,000च्या आसपास आहे. एक्झॅक्टली. आत्ता आहे अशीच इंटरनॅशनल पॉलिटिकल सिच्युएशन राहिली, जास्त डिट्रिओरेट झाली नाही, Right. काही होऊ शकतं. Right. तर कारण 5 वर्ष इज अ टू लॉंग पिरियड. टू लॉंग. आत्ताचा 83,000 100% इट विल बी मोर दॅन 1 lakh. And in next 10 years, it can be even more than 1.25 or 1.30, provided the situation remains the same. Players may change, but intensity and integrity should remain the same. 5 years down the line, it could be how much, you say? Given the global political dimension, मी global म्हटलंय, it can certainly be more than 95,000. त्याचं कारण सांगतो की आपल्या देशातल्या पॉलिटिकल डिस्पेन्शनला मी हलक्यात घेत नाहीये किंवा मोदीच राहतील असं मी म्हणत नाहीये. शेवटी मार्केटच्या दृष्टीने तुम्हाला पॉलिटिकल डिस्पेन्शन पेक्षा सुद्धा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी लागते. True. आणि तो राजकीय हल्लागुल्ला सोडा, त्याच्यात ते जे करतात त्यांचा तरी विश्वास असतो की नाही हा एक वेगळाच विषय आहे. पण तुमच्या असं लक्षात येईल की 1991 पासून आज 2025 पर्यंत जे 35 वर्ष झाली, इट्स अ टू लॉंग पिरियड. आपल्या देशामध्ये कोणत्याही राजकीय रंगसंगतीचं सरकार असू दे, अर्थमंत्री असू दे, पंतप्रधान असू दे, आता कोणी वेडा मोहम्मद चालत तर गोष्ट वेगळी गोष्ट आहे खरंच. पण आपल्या इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये प्रचंड मोठी कन्सिस्टन्सी आहे. आपल्याकडे यू टर्न नाही. ओके. शिवीगाळ करू देत, तो त्यांचा राजकीय भाग आहे. म्हणजे मी गमतीने म्हणतो की आपल्या देशातल्या आर्थिक चर्चा या सिद्धांतावरती नसतातच, गमतीसाठी असतात. Right. तुम्ही त्या सभागृहात सभापतीच्या कुठच्या बाजूला बसलायत त्याच्यावरती तुम्ही काय बोलणार आहात ते आहे. ओके. हे कसं झालं माहितीये का की बघा, कुठची घटना घडो अथवा न घडो, आज घडली किंवा घडली नाही तर उद्या लोकसत्ता काय लिहिल, उद्या सकाळ काय लिहिल, उद्या मुंबई तरुण भारत काय लिहिल, एबीपी माझा काय म्हणेल, अर्णव गोस्वामी काय म्हणेल, हे आपल्याला आजच माहिती असतं की नाही. तशी ती चर्चा आहे. अगदी त्याने ग्राउंड लेवल रियालिटी बॉम्बलायला काहीही बदलत नाही. म्हणून आय एम मोर होप. खरी गोष्ट आहे. मी एक शब्द फक्त सांगेन आणि तुम्ही ऑनलाईन मध्ये काही सांगा तुम्हाला वाटतं. लोकमान्य टिळक. ऑल टाइम फेवरेट अँड रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी. केतन पारेख. जातिवंत हरामखोर. हर्षद मेहता. आजचे गुन्हे पाहिले तर तो संत ठरेल. ओके. रामदास स्वामी. पचायला आणि पेलायला अत्यंत कठीण संत. वॉरेन बुफे. वन टाइम वंडर. One वन time. वन लाईफ टाइम वंडर. नो वन कॅन रिपीट इट. ओके. बिल गेट्स. स्ट्रॅटेजिक कम्प्युटर प्रोग्रामर. वन्स अगेन. स्ट्रॅटेजिक कम्प्युटर प्रोग्रामर और प्लेयर. शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांना एका शब्दात एका वाक्यात घालणं कठीण आहे, पण तरीही सर्वार्थानं जनतेसाठीचा राजा. चंद्रशेखर टिळक. प्रॉबेबली ओव्हर रेटेड प्लेयर. ओके. तर मी माझं नाव पण घेतो, पराग नेसरीकर. Not I'm saying so because I'm in your office, but probably you are underestimating yourself. हो. सो नाईस. छान. मी असेच नावं काढलेली होती. आणि एक गजानन महाराजांचं वरती तुम्ही पुस्तक लिहिलं, तर गजानन महाराज काय एक शब्दामध्ये, एका काय? शब्दामध्ये म्हणजे लाईनमध्ये. गजानन महाराज हे स्वतःची नवीन तत्वज्ञान किंवा सिद्धांत सांगायच्या प्रक्रियेत न पडता तत्कालीन व्यवहार्यता सांगणारा एक वेगळा माणूस. वा.
गणपती. आयुष्यात ज्याच्यावरती मी मेल्यानंतरही श्रद्धा ठेवीन असं दैवत. सरस्वती. तिचं पूजन किंवा स्तवन का करायचं हे फक्त त्या आरतीच्या वेळी किंवा स्तवनाच्या वेळी न करता आयुष्यात निदान 1% तरी आणावं अशी देवता. खूप छान. म्हणजे सरस्वतीचं जर म्हणायचं झालं तर बघा, आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये मिशन स्टेटमेंट वापरतो. ट्रू. मला असं वाटतं आजच्या नॉलेज बेस इकॉनॉमीची मिशन देवता सरस्वती आहे. खूप छान. आणि लक्ष्मी. यू बॅडली नीड हर. व्हेरी सो नाईस. शेवटचं वीर सावरकर. चुकीच्या काळात चुकीच्या देशात जन्माला आलेला अत्यंत लायक मनुष्य. वा, काय छान छान मस्त. म्हणजे आय फेल सो ब्लेस्ड की मी ही उत्तरं तुमच्याकडून ऐकायला मिळाली. थँक्यू. तर आपण आता ब्रेक घेऊया. आणि तुम्हाला आतापर्यंत, मला तर आय एन्जॉयड. मी खूप मजा, म्हणजे मी तर खूप एन्जॉय केलंय. तुम्हाला कसं वाटलं आतापर्यंत? अत्यंत बरं वाटलं. त्याची 2 कारणं की आपल्याला सगळ्यांनाच आता इथे जे आहोत, कोण बोलतंय याच्यापेक्षा ते कंटेंटमध्ये रस होता. अगदी. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं झालं. आणि ते काय म्हणू, आपण शाळेत कॉलेजमध्ये रसायनशास्त्र केमिस्ट्री शिकायचो. ट्रू. ते केमिस्ट्रीच्या अगदी एलिमेंटरी कोर्सेसमध्ये आपल्याला मिक्सचर आणि कंपाऊंड शिकवलं जायचं की मिक्सचर इट हॅज मेनी आयटम्स बट दे प्रिझर्व देअर आयडेंटिटी. ट्रू. व्हेअरएज कंपाऊंड हॅज मेनी कंटेंट्स बट दे इंटरलिंक. अगदी. आजची इंटरव्ह्यू किंवा चर्चा, पॉडकास्ट, व्हॉट एव्हर वर्ड यू वॉन्ट टू यूज वॉज अ कंपाऊंड. इट वॉज नॉट अ मिक्सचर. आय एन्जॉयड इट. सो नाईस, सो नाईस. या नावावरती एक मेसेज जस्ट आपल्या ऑडियन्ससाठी. द एपीएन पॉडकास्टच्या विषयी एक मेसेज बोला. म्हणजे आय थरली एन्जॉयड. मोकळेपणाने सांगायचं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रश्नांना इतक्या थोड्या काळात इथे मला उत्तरं द्यावी लागतील असं वाटलं नव्हतं. थोडासा बंचुकेपणा असेल पण कॅज्युअली आलो होतो. पण इथे आत शिरलो. आम्ही रेकॉर्डिंग नंतर सुरू केलं, पण आधी पराग सरांशी असेल, नंतर मॅडमशी असेल. एका मोकळेपणाने जेव्हा बोललो तेव्हा जसं आम्ही माझ्या घरी, माझ्या मित्रांच्या घरी जमतो की बालवर्गापासून ओळखतो, शाळेपासून ओळखतो, त्यामुळे असं मुखवटा, बुरखा पांघरून बनावट उत्तर द्यावी लागतात काही वेळेला. तसं द्यावं असं मनातही आलं नाही. असा आजचा पॉडकास्ट झाला. खूप आवडला. म्हणजे असं मनामध्ये आलं, गळ्यात पडणं म्हणाल कदाचित तुम्ही त्याला, की आज जे विषय झाले नाही तशा अनेक विषयावरती मध्ये काही काळ गेल्यानंतर पुन्हा यायला आवडेल. त्या निमित्ताने मीच माझ्याकडे, मी लिहिलेल्या पुस्तकांकडे, मी बोललेल्या विषयांकडे आजच्या संदर्भामध्ये वेगळ्या दृष्टिकोनात पाहू शकेल अशी एनर्जी देणारा असा हा पॉडकास्ट झाला. सगळ्यांना सांगा हा पॉडकास्ट बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. आता एक अपरिहार्यता म्हणून नाही, मनापासून सांगतो की मगाचपासून तुम्ही द एपीएन पॉडकास्ट शो बघताय, ज्याच्यामध्ये पराग नेसरीकर आणि मी आम्ही एकमेकांशी चर्चा करतोय. एकमेकाचं मत एकमेकांवर लादण्याचा विषय नव्हता, पण वेगवेगळी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न होता. आणि मला वाटतं या पॉडकास्टचं किंवा या चॅनलचं हे महत्वाचं वैशिष्ट्य मला वाटतं. माझं किंवा पराग सरांचं प्रत्येक मत तुम्हाला पटलंच पाहिजे अशी दादागिरी मनामध्ये सुद्धा नाही. इतक्या मोकळेपणाने चर्चा व्हावी, आय रिस्पेक्ट युअर व्ह्यूज असं म्हणता यावं, अशा पद्धतीचा ही चर्चा किंवा एकंदरीतच या चॅनल्सवरच्या सगळ्या चर्चा आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन की एपीएन पॉडकास्टचा हा तर भाग बघाच, पण तुम्ही हा चॅनलही जरूर सबस्क्राईब करा. मगाशी बोलता बोलता पराग सर असं म्हणले की मीही माझा युट्यूब चॅनल चालवतो, तेव्हा अगदी स्वार्थीपणानं सांगतो की मला असं वाटलं की हा एपीएन पॉडकास्ट शो साठी करण्यापेक्षा माझ्या चॅनलसाठी केला असता तर बरा झाला असता. हा गमतीचा भाग. याचं कारण असं आहे की शेवटी पराग सर या पॉडकास्टच्या निमित्तानं ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना इथं बोलावत आहेत, खरं सांगू का हो, त्या क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा ना असं मोकळेपणानं बोलण्याची जागा लागते. आणि मगाशी जे मी म्हणलं पांघरून बुरखा घेऊन किंवा आवरण घेऊन बोलावं नाही लागलं,
तो या अर्थाने होता. शेवटी एखादा मनुष्य मोकळेपणाने बोलतो ना, ते जास्त खरं असतं. प्रवक्ता म्हणून नाही, तो माणूस म्हणून बोलतो, हे या प्रॉडक्टचं आणि या पॉडकास्टचं यश आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना अत्यंत आनंदाने पण नम्रपणानं विनंती करतो, आमच्या आजच्या पॉडकास्टचा हा भाग बघाच, पण एपीएन पॉडकास्ट या चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचा तो चांगले एक वाईट भाग आणि कुठले हाच भाग असं नव्हे, पण एकंदरीतच तुम्ही या चॅनलवरती जे जे पॉडकास्ट शो बघाल ते लाईक डिसलाईक जे काय असेल ते करा. आणि एवढंच न करता तुम्हाला कमेंट्समध्ये काहीतरी लिहा की बाबा मला हे असतं तर आवडलं असतं किंवा हे असतं तर आवडलं नसतं. म्हणजे त्या निमित्तानं व्ह्यूज आणि कमेंट्स वाढतील हा तर भाग आहेच, बिलकुल नाकारत नाही. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुमच्या या फीडबॅकमधनं, अभिप्रायामधनं पुढच्या प्रयोगात नेमकं कशा पद्धतीचे प्रयोग हवे, त्याच्यात काय घ्यावं, काय टाळावं, कशाला जास्त वेळ द्यावा, कशाचा वेळ कमी करावा, असं ज्याला आपण निर्मिती मूल्य असं म्हणतो, ते सुधारायला मलाही आणि पराग सरांनाही जरूर उपयोग आहे. याच्या दृष्टिकोनातनं तुमचे लाईक, तुमचे कमेंट्स, तुमचा फीडबॅक जरूर द्या. मनपूर्वक. आई जर आजचा भाग बघू शकली जिथे कुठे असेल तिथे, तर एक भावना तिच्या मनामध्ये नक्की असेल की जे काही वाचनाचं बोलण्याचं बीज रुजलं किंवा रुजवलं गेलं प्रयत्नपूर्वक, माझ्यासारख्या नाठाळ माणसाला एका जागी बसून पुस्तकं लावायला ही लहान वयात झालं, 4थ्या वर्षी सुरुवात झाली. आज 62 वर्षांनी ते झाड किती झालंय, वृक्ष झालाय का नाही झालाय चांगल्या अर्थी, शारीरिकदृष्ट्या जाडा झालो असेल तो भाग वेगळा. त्याहीपेक्षा सुद्धा आयुष्याच्या एका टप्प्यावरती एक गोष्ट मी करीन किंवा मिळवीन असं तुला सांगितलं होतं, तो प्रवास कुठवर याला हे बघ. वडिलांसाठी माझी बहुश्रुतता, बहुवाचनी आईची देणगी आहे, कारण माझ्या आईच्या हातातलं पुस्तक सुटलं नाही आणि माझ्या वडिलांनी पुस्तक हातात धरलं नाही. पण माझ्या वडिलांनी माणूस आणि परिस्थिती वाचायला जे मला शिकवलं त्याचा आज पुरेपूर उपयोग ह्या प्रश्नांची उत्तरं देताना करायचा मी प्रयत्न केलाय. आय होप ही विल बी एबल टू से की आय हॅपन टू बी हिज सन. थँक्यू व्हेरी मच. खूप सुंदर, खूप सुंदर.